लॉर्ड, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तोररे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही शेअर करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, तो नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे, अनेक साक्षी घडत आहेत. एका भावाने पास्टरांना सांगितलं होतं की पास्टर, आम्ही त्या ठिकाणामध्ये बोरवेल त्या ठिकाणामध्ये आम्ही खोदणार आहोत, तर त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत सहाय्य त्या ठिकाणामध्ये केलं आणि 30 फुटावरच भरपूर पाणी त्या ठिकाणामध्ये लागलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. ब्रदर श्याम पाटोळे जालना यांनी साक्ष सांगितलेली आहे की जून 2021 पासून जेव्हा त्यांना पास्टरांचं हे वचन मिळालं, यूट्यूब चॅनलच्याद्वारे परमेश्वराचं वचन त्यांच्यापर्यंत पोचलं आणि त्यांनी सांगितलं की जेव्हापासून हे वचन ते ऐकू लागले, खूप चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडले. त्यांच्यासाठी प्रार्थना करणारं कोणीच नव्हतं. पण ते म्हणतात, ज्यावेळेस आम्ही यूट्यूब चॅनलवर बघतो त्यावेळेस पास्टर जेव्हा शेवटी प्रार्थना करतात तेव्हा एक धीर त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी देखील प्रार्थना करणारं कोणीतरी आहे. आणि त्यानंतर त्यांचा जागेचा प्रॉब्लेम होता आणि पास्टरांनी त्यांच्यासाठी देखील प्रार्थना केली होती आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या जागेचा प्रॉब्लेम देखील सुटला. डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांच्या मुलाच्या किडनीवर सूज आहे आणि पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती आणि त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस ते पुन्हा चेक करायला गेले तर ती सूज देखील अद्भुतरित्या गायब झाली होती. आणि त्यांनी सांगितलं 2024 पासून त्यांचं डोकेदुखी होती, त्याचप्रमाणे ॲसिडिटीचा त्यांना त्रास होता. गोळ्या सगळ्या घेतल्या, डॉक्टरांना दाखवलं, घरगुती उपाय केला, पण कुठलाही उपयोग त्या ठिकाणामध्ये झाला नाही. पण त्यांनी पुन्हा एकदा पास्टरांना प्रार्थना करण्यास सांगितली आणि त्यांना पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्या चर्चमधील रिचा वाघमारे आंटींची नात, हिला नर्सिंग कॉलेजमध्ये मागच्या वर्षी ॲडमिशन घ्यायचं होतं आणि त्यासाठी एज्युकेशन लोन त्यांना हवं होतं. पण त्या ठिकाणामध्ये भरपूर अडचणी आल्या. एज्युकेशन लोन लवकर पास होत नव्हतं, त्या ठिकाणामध्ये त्यांना गॅरंटर मिळत नव्हता. अशा सर्व परिस्थितीमध्ये त्यांनी पास्टरांकडे आले, पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि खूप दिवसापासूनचं रखडलेलं हे काम अद्भुतरित्या परमेश्वराच्या दयेने कृपेने पूर्ण झालं. ते जे लोनचे पैसे होते ते तिच्या कॉलेजमध्ये जमा झाले आणि एवढंच नाही तर तिचं पहिलं कॉलेजचं वर्ष ती पास झाली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या चर्चमधील क्रिस्टीन उपासना सिस्टर यांची मुलगी, ती देखील परीक्षा तिची झाली होती आणि परीक्षेच्या आधी तिने देखील पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली होती आणि परमेश्वराच्या दयेने कृपेने काल रिझल्ट लागला आणि क्रिस्टीन पूर्ण शाळेमध्ये 2 नंबरवर आली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद देतो प्रभूला. आमचा संभाळ करणारा, आमचा पाठीराखा आमचा देव आहे. ज्या देवाने इथपर्यंत आम्हाला आणलं तो देव युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्यावर असेल असं अभिवचन देतो आणि त्याच अभिवचनावर आम्हाला पुढे जायचं असतं. शास्त्रात असं लिहिलं की मनुष्यानुसार जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ. जगातल्या गोष्टी या जगातच सोडून जाव्या लागतात, परंतु आत्मिक गोष्टीकडे लक्ष लावल्यानंतर जे स्वर्गराज्य, हा स्वर्गराज्य जगातल्या गोष्टी त्याच्याविषयी आम्ही जागरूक असलो किंवा त्या मिळवल्या तर 100% स्वर्गराज्य निसटणार आहे. या पृथ्वीतलावर देवाने आम्हाला यासाठी ठेवलेलं असतं की आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनाची काळजी घ्यावी.
मला माहिती की या दिवसामध्ये लोक ज्या पद्धतीनं येशू ख्रिस्तानं क्रुसावरती दुःख सहन केलं ते एक दिवस आहे, परंतु लोक 40 दिवस त्याविषयीचा विचार करत आहेत. परंतु या 40 दिवसामध्ये काहीतरी करून देवाच्या जवळ जाण्याचा ते प्रयत्न करतात, परंतु त्यातलं सत्य किंवा त्यातलं रहस्य कोणा लोकांना ठाऊक नाही आहे. नेमकं कशा पद्धतीने काय केलं पाहिजे. येशू ख्रिस्त क्रुसावरती गेला, साऱ्या जगाचं पाप त्यांनी स्वतःवरती घेतलं, अर्पण झाला, बलिदान झाला, तो पुनरुत्थित झाला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. परंतु तरी सुद्धा लोक त्याच्या दुःखाचा विचार करत आहे. पण वास्तविक पाहता त्याच्या दुःखाचा विचार करण्याच्या ऐवजी आम्ही कसं ख्रिस्ताच्या जवळ पोचावं याचा विचार आम्ही करत नाही. आज एक गोष्ट मला प्रभूनं प्रगट केली. कोंबडा हरवला आणि पेत्र रडला. कोंबडा हरवला आणि पेत्र रडला. परंतु पेत्राचं हे जे चरित्र आहे, कोंबडा हरवला, पेत्र रडला, हे प्रत्येक विश्वासणारा व्यक्ती या कॅरेक्टरमध्ये तो आहे. प्रत्येक विश्वासणारा व्यक्ती. म्हणून तर म्हटलं दुःख कशाचं करायचं नेमकं असं लिहिलं. त्या वचनामध्ये तुम्ही वाचल्यावर तुम्हाला कळेल. पेत्राला एवढं दुःख झालं की तो मनस्वी रडला. जर दुःख करायचंय एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? शास्त्रात तर गेलं पाहिजे ना, शास्त्र वाचलं पाहिजे. पहा, चर्चला जाणं येणं, स्तुती आराधना आणि मग शास्त्र वाचन आणि या प्रार्थना यातली एकही गोष्ट तुम्हाला आत्मिक बनवत नाही. कोणत्याच गोष्टी आत्मिक बनवत नाही बरं का. हे फक्त तुमच्या समाधानासाठी असतं. 3.5 वर्ष येशूच्या संगती चालणाऱ्या पेत्राच्या बाबतीमध्ये शेवटी त्याला रडण्याची वेळ आली. बरं, मी ते वचनामध्ये वाचलं, त्याच्यातला अभ्यास केला, तर एक गोष्ट माझ्या लक्षात आली. येशू शिष्यांशी दाखल्यांच्या द्वारे बोलत होता, म्हणजे जगाशी वेगळं, शिष्यांशी वेगळं. आणि एवढं सगळं असून सुद्धा या पेत्राला शेवटी रडण्याची वेळ आली. आणि असं म्हटलं, इकडं कोंबडा हरवला आणि तिकडं पेत्र रडला. ऐका, तुम्हाला माहिती की पहाटेच्या वेळी एखाद्या व्यक्तीला, आता पूर्वीच्या काळात घड्याळ नव्हते, मग लोक जागे कसे व्हायचे? कोंबडा हरवल्यावर त्यांना कळायचं सकाळ झाली. म्हणजे एक जागृतता या कोंबड्या हरवण्याच्या द्वारे. तसं प्रभू येशू ख्रिस्त पेत्रला म्हणतो, कोंबडा हरवण्यापूर्वी तू 3दा मला नाकारशील. आणि जेव्हा कोंबडा हरवेल, तुझं ते हरवणं तो ते सिद्ध करून दाखवेल की कोंबडा हरवला. 3ऱ्यांदा त्याने नाकारल्यावर कोंबडा हरवला. म्हणजे पहाटेपूर्वी त्याला 3दा नाकारण्याचा अनुभव, त्याने त्या कोंबड्याचा वापर केला पेत्राला जागृत करण्यासाठी. देवाचं वचन हे सुद्धा आम्हाला जागृत करतं. आम्ही त्याविषयी विचार करतो की नाही, पेत्रानं येशूला 3दा नाकारलं, कोंबडा हरवला आणि त्याला प्रभूनं जाग केलं. आज अशाच पद्धतीनं हे देवाचं वचन तुम्हाला जाग करणार आहे. आम्ही देवाकडे काय प्रार्थना केली पाहिजे? पहा, स्वर्ग ही गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी खूप लांब आहे. फार लांबची गोष्ट आहे बरं का. स्वर्गात सातत्यानं चर्चला आल्यावर स्वर्गात जाल ही पण कल्पना डोक्यातनं काढून टाका. का माहिती का? जितकं चर्चला येईल, जेवढं देवाचं वचन ऐकाल आणि देवाच्या वचनानुसार आपली वर्तणूक सुधारली नाही तर दंड जास्त आहे. स्वर्ग तर लांब आहे, उलट दंड आहे, शासन आहे. हे आरव नाही कोंबड्याचं. हे देवाचं वचन तुमच्या कानावरती पडतं ना, हे कोंबड्याचं आरव नाही, तुम्हाला जागृत करण्यासाठी. कोंबडा हरवण्यापूर्वी 3दा तुम्हाला नाकारशील, म्हणजे या पेत्राला जाग केलं आणि पेत्रानं पश्चाताप केला. कोंबडा हरवल्यावर तो रडायला लागला. वाचा ते वचन, तुम्हाला समजेल. मत्तयाचं शुभवर्तमान 26वा अध्याय आणि त्याची 69 पासून 75 पर्यंतची वचन. पेत्र बाहेर बसला होता. तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, तूही गालिली येशू बरोबर होतास. तू पण गालिली येशू बरोबर होतास. तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला. सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, तू
काय म्हणतेस तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही. मला ठाऊक नाही. मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथल्या लोकास म्हटलं हा नासुरी येशू बरोबर होता. पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हटला मी त्या मनुष्याला ओळखत नाही. नंतर काही वेळानं तिथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले खरोखर तूही त्यातला आहेस. कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येते. तेव्हा तो शापोच्चारण करून व शब्दा वाहून म्हणू लागला मी त्या मनुष्याला ओळखत नाही. इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील असे जे येशूने पेत्राला सांगितलं होतं ते त्याला आठवले. आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. आता ख्रिस्ताचं दुःख सहन तुम्ही त्याच्याविषयी विचार करतात. 40 दिवसामध्ये ख्रिस्तानं दुःख सहन केलं नाही, पण ठीक आहे, तुम्हाला ती हौस आहे, लोक सहन करतात आणि त्याच्याविषयी चर्चा करतात. मुख्य भाग काय? पेत्रानं दुःख सहन केलं. आता पेत्र म्हणजे येशूचा शिष्य, बरं असा तसा शिष्य नाही बरं का. या पेत्राचं वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जवळची जागा या पेत्राला होती. जवळची जागा, येशूच्या जवळची जागा. 12 शिष्यांमधला सगळ्यात लाडका शिष्य कोण असेल तर पेत्र. त्याने कधी येशूचं उर सोडलं नाही. नेहमी येशूच्या सहवासामध्ये येशूच्या जवळ राहणारा तो व्यक्ती. आणि हा जो पेत्र आहे, या पेत्राला रडण्याची वेळ का आली? तुम्हाला सुद्धा ती रडण्याची वेळ येणार आहे. हे बायबल, हे पवित्र शास्त्र हे वाचून तुम्ही आशीर्वादित होता हे डोक्यात न काढून टाका. आम्हाला असं वाटतं परीक्षेला जाताना वाचायचं, रात्री झोपताना वाचायचं, मग लग्नात एखादा भाग वाचायचा, मग वाढदिवसाला काहीतरी वाचायचं. तसं नाहीये. हे मार्गदर्शन आहे. असं म्हटलं देवाचं वचन सजीव, सक्रिय, दुधारी तलवार. सजीव म्हणजे काय? ते अजूनही तसंच काम करतं, अजूनही तशाच घटना घडतात. जसं मोशे समोर तांबडा समुद्र होता, काठी उगारली आणि तांबडा समुद्र दुभांगला. तसं आज सुद्धा देवाच्या लोकांमध्ये जर तो विश्वास असेल, त्या पद्धतीचं आत्मिक जीवन ते जगत असतील, तांबड्या समुद्रासारखे प्रश्न त्यांच्या समोर असतील आणि तुम्ही त्याच विश्वासानं देवाचं वचन काठीच्या रूपानं त्या समस्येसमोर उगारलं तर समस्या दुभांगली जाती. म्हणून ते आता शास्त्रातलं ते काढून टाकलं पाहिजे ना भाग, तांबडा समुद्र दुभागला. आवश्यक असणारी वचनं त्याच्यामध्ये ठेवली पाहिजे. मग घडतं काय? काय नेमकं प्रभूला आम्हाला शिकवायचं आहे? आम्ही तर शिष्य आहोत, शिष्याचे गुणधर्म आमच्यामध्ये आहेत, शिष्यत्वाच्या कसोटीमध्ये आम्ही चाललेलो आहोत, आम्ही बाप्तिस्मा घेतलेले, आम्ही विश्वासणारे लोक आहोत. पण आमच्या जीवनामध्ये काही घटना आमच्यामध्ये घडत असतात, त्याकडे आम्ही साफ दुर्लक्ष करतो. हा पेत्र कोणी साधा सुद्धा व्यक्ती नाही. हा पेत्र ज्या पद्धतीने रडला आणि तो रडल्यानंतर का रडला माहिती का? त्याची जी जागा होती अतिउच्च प्रकारची जागा, तिथं कोणी सुद्धा पेत्राच्या जागेवरती जात नव्हतं. येशूच्या उराजवळ पेत्र, याकोब, योहान आणि सगळ्यात जास्त अभिषेक कोण असेल तर पेत्र. डोंगरावरती सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करताना त्यानं त्या 2 शिष्याविषयी सांगितलं नाही, याकोब योहानाविषयी सांगितलं नाही. पण जेव्हा येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालेलं पहिल्यांदा पेत्रानं पाहिलं आणि तो पेत्र येशूला काय म्हणतो? आपल्यासाठी आपण 3 मंडप करू, मोशेसाठी, तुमच्यासाठी, एलियासाठी, हे 3 मंडप तयार करू. म्हणजे सगळं व्हिजन, सगळं दृष्टांत, प्रभूच्या अंतःकरणातल्या गोष्टी जाणणारा पेत्र. परंतु आता तो रडला. आणि सगळ्यात मोठं दुःख, 12 शिष्यांपैकी असणाऱ्या एका शिष्याला मी आत्मिक लोकांसंबंधानं बोलत आहे, त्यांना आत्मिक जागरूकता हवी आहे. ज्या पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, आता सगळ्या शिष्याने येशूला नाकारलंय, सगळे सोडून गेलेले आहेत त्याला. पण त्या 12 शिष्यांना तो बोलत नाही, पेत्राला विशेष म्हणतो. तुझ्या बाबतीमध्ये एक गोष्ट मला सांगायची की कोंबडा आरवण्यापूर्वी 3दा तू मला नाकारशील.
बाकीच्या लोकांसंबंधाने मी तुला काही सांगत नाही, पण तुला तुझ्या जागेवरती काय म्हणतो त्याला माहिती का? बाकीच्या शिष्यांना का नाही म्हटलं, त्यालाच का म्हटलं? हाही मोठा प्रश्न आहे. कारण जेव्हा पेत्राला त्याच्या चुक्याची जाणीव निर्माण झाली, तो रडला, त्यानं पश्चाताप केला. मी त्याची तुम्हाला रिस्टॉरेशन पण सांगते, कसं पेत्राचं रिस्टॉरेशन झालं. आणि तुमचं रिस्टॉरेशन कधी होऊ शकणार नाही बरं का. जेव्हा हे सगळं चित्र तुमच्या समोर मांडलं जाईल ना, आत्मिक जीवनामध्ये ज्यास आम्ही खाली खाली जातो ना, खाली जाण्याची अवस्था देव वारंवार आम्हाला दाखवतो, पण तरी सुद्धा आम्ही जागृत होत नाही आणि आमचं रिस्टॉरेशन होत नाही, पुनर्स्थापना होत नाही. प्रत्येक व्यक्तीची पडझड असते. कोणी व्यक्ती या ठिकाणामध्ये देवाच्या भवनामध्ये विश्वासामध्ये आल्यावर कोणी व्यक्ती कायमस्वरूपी विश्वासा स्थापित होत नाही. कोणी व्यक्ती त्या जागेवरती कायम नसतो, पण त्याचं रिस्टॉरेशन प्रभू करत असतो. असं लिहिलं, त्या सैतानानं पेत्रामध्ये शिरकाव केला. सैतानामध्ये तो शिरला, सैतान शिरला पेत्रामध्ये. म्हणजे काय हो, विश्वासणाऱ्या व्यक्तींसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज काय? सैतान आहे. कशा पद्धतीने तुमच्या अंतःकरणात, तुमच्या विचारांमध्ये कशा पद्धतीने शिरेल तुम्हाला कळत पण नाहीये. आम्ही काय करतो माहिती का? जिथे युद्ध करायला पाहिजे, ज्या ठिकाणात आम्हाला लक्ष पुरवायला पाहिजे, तिथं लक्षच पुरवत नाही. आमचं सारं लक्ष आम्ही काय करतो माहिती का? की आमच्यावरती फोकस करण्याच्या ऐवजी आम्ही दुसरीकडे कुठंतरी फोकस करत असतो. दावीद कसं म्हणतो, रोज माझं पाप नित्य माझ्या समोर असतं. त्याने फोकस स्वतःवरती केलं, देवाने त्याचं रिस्टॉरेशन केलं. पेत्राच्या बाबतीमध्ये काय घडलं? असं लिहिलं की पेत्र मनस्वी रडला. मग त्याच्या शुभवर्तमानामध्ये जर तुम्ही, मला वाटतं 26 अध्याय 65 पासून 68 पर्यंतची जर वचनं वाचली, 65 ते 68 अगोदर वाचा. तेव्हा प्रमुख याजकानं आपली वस्त्रे फाडून म्हटलं, याने दुर्भाषण केले आहे. आम्हा साक्षीदारांची आणखी काय गरज? पहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. तुम्हास काय वाटते? त्यांनी उत्तर दिलं की हा मरणदंडास पात्र आहे. तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले, व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या. आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटलं, अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले? आता दोन गोष्टी तुमच्या लक्षात येऊ द्या. पहिली गोष्ट, पेत्र जो आहे, त्या पेत्रानं जेव्हा कोंबडा आरवला आणि येशू ख्रिस्ताला कोंबडा आरवण्यापूर्वी 3दा नाकारलं, आणि येशूनं जे त्याला सांगून ठेवलं होतं की तू नाकारशील आणि कोंबडा आरवेल. बरं, ती गोष्ट घडत असताना जास्त कालावधी पण गेला नाही. एका रात्रीमध्ये सगळ्या घडामोडी घडल्या. पतन पण एका रात्रात होतं ना, लक्षात पण येत नाही. पण प्रॉब्लेम काय माहिती का? कोंबडा आरवतो पण आम्ही दुर्लक्ष करतो. काही लोकांना सवय असते नाही का, झोपल्यावर कोंबडा आरवलं तरी म्हणतात जाऊ द्या, ऐकतात कोंबडाचा आवाज, पण उठायचं नसतं ना. तसं आत्मिक जीवनामध्ये देवाचं वचन आरवतं, कानामध्ये येऊन सांगत असतं, जागो जागो जागो, पश्चाताप कर. तो पश्चाताप नसतो. का माहिती का? सैतान जर मनामध्ये त्याने आपला ताबा घेतला. यहूदाचं काय झालं? दानकोशामधले पैसे चोरत होता यहूदा. 30 रुपयाची त्याला काय गरज पडली होती? दानकोशातले पैसे. बरं, आता ते दानकोशाची जे त्यावेळेची तुमची जर बघितलं तर आलाबस्त्र कुपीमध्ये 1.25 लाख, त्या काळामध्ये 1.25 लाखाची आलाबस्त्र कुपी येशूच्या चरणावर ओतली. म्हणजे किती श्रीमंत लोक दान देत असतील आणि किती दान असेल ते. मग 30 रुपयाची गरज काय पडली होती? 30 रुपयाची गरज काय पडली होती? त्या दानकोशातले कितीतरी पैसे तो चोरत होता, पण येशूने त्याला कधी अटकाव पण केला नाही. त्याला माहिती ही त्याची चोरी एक दिवशी त्याचा नाश करणार आहे. तो म्हणतो ना, जीवन मरण शाप आशीर्वाद सगळं तुमच्या समोर ठेवलं. देव कधीच कोणाला या पद्धतीनं अशा पद्धतीने ठेवत नाही. मी परवा एक क्लिप पाहिली. एक व्यक्ती आपल्या डोक्याला पिस्तूल लावतो आणि देवा मी पापी आहे आणि मी पापी आहे, तर मला मरणं गरजेचं आहे, आणि पिस्तूल ठेवतो
आणि दुसरा एक व्यक्ती बघत असतो. तो पिस्तूल ठेवतो आणि गोळी मारतो आणि मारल्याबरोबर तो मरत नाही. तो म्हणतो बहुतेक देवाने कबूल केलं की मी पापी नाही, मला जगायला पाहिजे, आणि तो तसाच निघतो. मग बाहेर तो थांबलेला असतो. तो म्हटला अरे असं कशाला केलं, आणि गोळी तुला लागली असती चुकून तर? तो म्हटला पिस्तूल असली होती पण गोळी नकली होती. म्हणजे त्याला माहितीये देवासमोर जाताना माझा बचाव करण्यासाठी मी नकली गोष्टी त्याच्यामध्ये टाकून मी स्वतःला निर्दोष ठरवणार आहे. पण देव तुम्हाला असली जीवनासंबंधानं बोलत आहे. आध्यात्मिक जीवन हे सगळ्या असली गोष्टींनी भरलेलं असावं. असली गोष्ट कोणती? इथं जर तुम्ही पाहिलं, या पेत्रानं आतापर्यंत अशा काही गोष्टी पाहिलेल्या होत्या. जसं आम्ही पाहतो की त्या आदल्या रात्री अलाबस्त्र कुपी या मरियेनं येशूच्या चरणाजवळ ओतली. शताधिपतीच्या घरामध्ये त्या ठिकाणामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्त गेल्यावर किती मोठ्या प्रकारच्या गोष्टी त्यानं पाहिल्या. त्याचप्रमाणे श्रीमंत जकातदार त्याच्या घरातलं आदरातिथ्य हे सगळं लोकांनी पाहिलेलं होतं. पण आत्ताची परिस्थिती काय पहा. मी तुम्हाला काय सांगतो माहिती का, मी पेत्राचं एक चित्रण मानतो आणि दुसरं एक चित्रण तुमच्या समोर मांडलं. मग त्याच्या शुभवर्तमानाच्या 26व्या अध्यायाच्या 65 पासून 68 पर्यंतच्या वचनामध्ये हे सगळं या शिष्यांनी पाहिलं, या लोकांनी पाहिलं. येशू ख्रिस्ताच्या सेवे संबंधानं आणि सगळ्या उच्च प्रकारच्या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहेत. परंतु मत्ती 26 आणि 65 पासून 68 पर्यंतच्या वचनामध्ये वाचा काय लिहिलेलं आहे. तेव्हा प्रमुख याजकानं आपली वस्त्रे फाडून म्हटले, याने दुर्भाषण केले आहे, आम्हा साक्षीदारांची आणखी काय गरज. आता इथं तुम्ही वाचताना एक गोष्ट तुम्हाला कळेल की प्रभू येशू ख्रिस्त या सेवेची अतिउच्च प्रकारची पातळी पाहिली. काय तुम्हाला मी सांगतो, ध्यानात घ्या. ख्रिस्ताचं दुःख आमच्या जीवनाशी कसं निगडीत आहे. तुम्ही विश्वासणारे व्यक्ती म्हणून तुमची सेवेची पातळी पण अतिउच्च असू शकते. हाय लेवलची सेवा, अतिउच्च प्रकारची सेवा. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा जो आमचा आदर्श आहे, तो म्हटला नाही का, जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यानं आत्मनिग्रह करावा व आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे. म्हणजे काय, जसं माझ्या बाबतीमध्ये घडेल तसं तुमच्या बाबतीमध्ये घडणार आहे. काय घडणार आहे? दुःख सण त्याच्याविषयी तुम्ही विचार करता. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, आदल्या दिवशी म्हणजे आम्ही पाहतो की त्या यरुशलेमेत प्रवेश केल्यानंतर जे भोजन त्यानं केलं शिमोनाच्या घरामध्ये, तिथं मरियेनं अलाबस्त्र कुपी फोडली आणि त्या कुपीची किंमत तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेली. एवढी मौल्यवान कुपी, काय सेवा त्याची, किती प्रभावी सेवा. आणि त्या सेवेमधलं सर्वोच्च पद त्यानं भोगलं. आणि आता जर तुम्ही बघितलं 26व्या अध्यायात 65 पासून 68 वचनामध्ये, आता सेवेमध्ये बघा त्याला मिळालेली किंमत काय, वाचूया. तेव्हा प्रमुख याजकानं आपली वस्त्रे फाडून म्हटलं, याने दुर्भाषण केलं, आम्हा साक्षीदारांची आणखीन काय गरज. पहा आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. तुम्हास काय वाटते. त्यांनी उत्तर दिलं, हा मरणदंडास पात्र आहे. तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या. आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटलं, अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारेल. जी सेवेची लेवल, श्रीमंत व्यक्तीच्या घरी, जक्कयाच्या घरी गेला, त्या ठिकाणात त्याला सन्मान दिला. शिमोनाच्या घरी गेला, अलाबस्त्र कुपी त्या ठिकाणामध्ये टाकलं. याईर नावाचा शताधिपती त्याच्या मागे येतो आणि त्याला त्याच्या बरोबर प्रार्थनेला जातो. काय सेवेची लेवल आहे. परंतु आता जर तुम्ही त्याच्या दुःख सणाच्या दिवसामध्ये बघाल की ज्यावेळेस ख्रिस्ताला पकडण्यात आलं आणि त्या पकडण्याच्या दिवसामध्ये ज्या दिवशी प्रभूला पकडलं आणि पकडल्यावर त्याच्या सेवेच्या मोबदल्यामध्ये जर त्याला काय मिळालं तर धार्मिक लोक त्याची थट्टा करू लागली. वाचा तिथं वचन, धार्मिक लोक कोण आहेत ते. तेव्हा प्रमुख याजकाने कोण होते, म्हणजे कोण आहेत, धार्मिक. एक लक्षात ठेवा, धार्मिक लोकांकडनं तुम्ही चांगल्या अपेक्षा कधी करू नका. कोणी धार्मिक व्यक्तीकडनं चांगली अपेक्षा करायची नाही. का अपेक्षा करायची नाही माहिती का, याच धार्मिक लोकांना येशूची थट्टा केलेली.
तुमची पण थट्टा होणारच आहे. ख्रिस्ताचं दुःख सहन करणं म्हणजे उपास करणं काय नुसतं चला मी उपास केला. अहो थट्टा सहन करण्याची ताकद असली पाहिजे. थट्टा सहन केली त्यांनी, थट्टा झाली त्यांची. सेवा म्हणजे तुम्हाला काय वाटतं? सेवा म्हणजे नुसतं तुम्ही आणि केल्यावर लोक तुमचं सन्मान तर आहेच, डोक्यावरती तेलाचा अभिषेक आहे. जकातदाराच्या घरामध्ये त्याला जेवायला बोलवलं, आदरातिथ्य केलं, शिमोनानं जेवायला बोलवलं. याजक त्याच्या मागं आणि आम्ही पाहतो की ते याहीर त्याच्या मागं गेला, सभास्थांचा अधिकारी त्याच्या मागं गेला. सेवेमध्ये सगळ्यात. पण जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये एक कल असा येतो, एक टप्पा असा येतो की त्या टप्प्यामध्ये जसं ख्रिस्ताची थट्टा झाली तसं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हा थट्टेचा टप्पा येत असतो. परंतु त्या व्यक्तीनं या थट्टेच्या टप्प्यामध्ये, आता लक्षात ठेवा, ही थट्टा होणं प्रभूला अपेक्षित आहे का प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये? यस. यशाचं पुस्तक 53 अध्याय 6 ते 8 वचन वाचा. हा. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप, आमच्या सर्वांचं पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. परमेश्वराने त्याचवर लादलं. त्याचे हाल हाल केलं तरी ते त्याने सोशिले. त्यानं सोसलं. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले. मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या 26व्या अध्यायात 65 पासून 68 पर्यंतच्या वचनामध्ये म्हटलं की हा दोषी आहे. कोण दोषी म्हटलं? धार्मिक लोक. येशू ख्रिस्ताला दोषी का ठरवायला लागले? ऐका नीट. त्याचं उत्तर त्या ठिकाणामध्ये दिलं. काय आता वाचलं तुम्ही? आम्ही सर्वजण मेंढराप्रमाणे बहकून गेलो की आम्हाला धार्मिक दोषी दिसतो. आणि आम्ही पाहतो त्या ठिकाणामध्ये धार्मिक व्यक्तीला दोषी ठरवलं. भटकलं जाण्याचं मी तुम्हाला जे सांगत आहे, इथं पेत्र येशूचा शिष्य आहेत. शास्त्री परुषी कोण आहेत? ज्यांनी या ख्रिस्ताचं निर्दोषत्व पाहण्याच्या ऐवजी ख्रिस्तामधले दोष. लक्षात घ्या, भटकण्याची अवस्था, पहिली अवस्था काय? तुम्ही दोष पाहता ही सगळ्यात मोठी भटकण्याची अवस्था. आणि तुम्ही भटकले गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणामध्ये नेमकं तुम्ही सुळावर कोणाला देतात हीच गोष्ट विसरून जाता. या शास्त्री पुरुषांना अख्खं बायबल पाठ होतं, हे पण त्यांना माहिती होतं. जगाचं पाप हरण करण्यासाठी देवाचा कोकरा येणार आहे. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. योहानाच्या संदेशावर त्यांचा विश्वास होता. ते म्हणतात की योहान यायचा होता, तो आलेला आहे. योहानाला त्यांनी पाहिलं, त्याचा संदेश त्याने पाहिला. आणि योहान त्याच्याविषयी सांगतो की हा पहा जगाचं पाप हरण करणारा कोकरा. आमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारचं कन्फर्मेशन देव आम्हाला देत असतो. कोंबडा आरवत असतो, परंतु काही गोष्टी आमच्यामध्ये इतक्या ठासून भरलेल्या आहेत. जसं शास्त्री आणि पुरुषांमध्ये त्या गोष्टी होत्या, त्यानं काय केलं तर येशू ख्रिस्तावरती दोषारोप लावले. आणि बायबल सांगतं त्यावेळेस त्यानं तोंड सुद्धा उघडलं नाही. का? शास्त्रात लिहून ठेवलं, धार्मिक व्यक्तीनं कधीच तोंड उघडायचं. लक्षात ठेवा. धार्मिक कोण आहेत? तोंड न. येशूनं तोंड उघडलं का? कोणी तोंड उघडलं? मत्ती 26:65. तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, त्याने दुर्भाषण केले आहे. काय वस्त्र फाडणं? अखंड तांडव. माणूस वस्त्र कधी फाडतं? रागाच्या भरात. आता शास्त्री आणि पुरुषांनी लोकांना राग, त्याच्यावरती कसं नियंत्रण मिळवायचं शिकवायला पाहिजे. शास्त्री पुरुषी आपली वस्त्र फाडतात. आणि विचार करा, ते एवढं अखंड तांडव करून येशूनं केलेलं दुर्भाषण काय केलं? काय दुर्भाषण होतं? त्याला विचारलं, तो देवाचा पुत्र आहे का? तो म्हटलं होय. तो म्हटलं देवाचा पुत्र आहे, दुर्भाषण आहे. बऱ्याच वेळा सामान्य जीवन जगताना
तुम्ही आत्मिक लोक असता, परंतु तरी सुद्धा सामान्य गोष्टीमध्ये तुम्हाला दुर्भाषण, अमकं तमकं चुका आहेत. काय बायबल शिकवतं हे किती प्रॅक्टिकल आहे आमच्या जीवनामध्ये. आमचा विचार करण्याची जी कुवत, जिथं विचाराची क्षमता संपते तिथं आध्यात्मिक जीवनाचं पतन होतं. शास्त्री आणि पुरुष, याजक, मुख्य याजक, मुख्य याजक त्या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्तावरती दोषारोप करतो. म्हणून लक्षात ठेवा, दोष भावना तुमच्यामध्ये, दोष देण्याची प्रवृत्ती यायला सुरुवात होते तुम्हाला न कळत सुद्धा नाही. अरे तुम्ही ज्या लेवलवरती आहात त्या लेवलवरून तुम्ही खाली पडलेला आहात. कोणत्या लेवलला तुम्ही होता आणि आता कुठे आहे? लोक यांच्याकडे न्याय मागण्यासाठी, लोक यांच्याकडे धार्मिक शिक्षण घेण्यासाठी येत होते. लोक यांना मार्ग समजावून, जा स्वर्गाचा मार्ग, देवाचा मार्ग समजावून सांगा, या पद्धतीने मार्गदर्शनासाठी येत होते. आणि आता त्यांची परिस्थिती तुम्ही बघितली तर ते सगळेच मार्ग बरकटून गेलेले आहेत. शास्त्रात लिहिलं, यशाच्या पुस्तकामध्ये 53 अध्याय 6 ते 8 वचन वाचा बरं परत. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकानं आपापला मार्ग धरिला होता. जेव्हा आम्ही आमच्याच मार्गाने चालतो तेव्हा आमच्या मुखातनं पहिल्यांदा दुसऱ्यासाठी दोष निघू लागतात. नीट आहे का? तुम्ही किती धार्मिक असा, तुमच्या धार्मिकतेची परीक्षा तुम्हाला करायची, खरंच तुम्ही त्या लेवलला आहात का? तुम्हाला नेहमी जर कोणाविषयी तुमच्या मनामध्ये दोष भावना असेल ना, तुम्ही समजायचं तुम्ही ख्रिस्ताला पुन्हा एकदा कोड्यामध्ये टाकत आहात. आणि असं लिहिलं, इकडं कोंबड्यानं आपलं तोंड उघडवलं आणि पेत्राला जागं केलं, पण इकडं येशू ख्रिस्तानं धार्मिक लोकांसमोर आपलं तोंड उघडलं नाही. का? त्यांना माहिती होतं हे काय सत्य आहे, तरी सुद्धा त्यांच्या धार्मिकतेचं श्रेष्ठत्व, त्यांना असं वाटलं आमची धार्मिकता येशूपेक्षा मोठी आहे. तीच भावना आमच्यामध्ये असते, तीच भावना आमच्यामध्ये असते. कोणती भावना? प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावर कोणतं दुर्भाषण, ऐका, या शास्त्री पुरुषांना येशू ख्रिस्ताचा सगळ्यात जास्त राग कोणत्या गोष्टीमुळे आला? नीट ऐका, येशू ख्रिस्त एकच गोष्ट करत होता, जा तुझ्या पापांची क्षमा झाली. हे दुर्भाषण बरं का, एकच वाक्य, काय? जा तुझ्या पापांची. त्यांना असं वाटलं हे असं कसं काय, आम्ही तर इकडे दंड द्यायला बसलोय, आम्ही तर सांगितलं की दगडाने ठिसून मारावं, आणि हा कसा काय क्षमा करायला लागलेला? मुळामध्ये लोकांना क्षमा द्यायची नसती म्हणून ते काय करतात? दोष लादत बसतात. क्षमा नाही द्यायची, दोष लादत बसायचे. पेत्रामध्ये ही भावना, मी तुम्हाला पेत्र सांगत आहे, त्यानं कोंबड्या अरवण्यापूर्वी 3दा नाकारलं. पेत्र रडला. पेत्र रडण्याच्या अगोदर तुमच्या बाबतीत पण रडण्याची पाळ येणार आहे. कधी माहिती का? सतत जर दुसऱ्याविषयी दोष भावना, दोष देणं याच्यात तुमचं आयुष्य खर्च होत असेल, एक दिवशी 100% तुम्ही रडणार आहात. का माहिती का? दोष देणारा दुसरा तिसरा कोणी नाही, सैतान आहे. सैतानामध्ये कालच मी बोलता अक्षयचं माझं बोलणं चाललं होतं. मग तो अक्षय बोलता म्हटलं, काय दाखवायला येत नाही का टीव्हीवरती सारखं? विजेंदर सिंग एवढे मोठी त्यांनी सेवा करताना मग त्यांनी कुणाला तरी मारायला, मग सेक्स स्कॅन्डलमध्ये तो अडकला, काहीतरी दोष त्याच्यामध्ये सापडले. टीव्हीवरती ते दिसतं आपल्याला. मग फेसबुकला पण आले, कमेंट यायला लागलेत ख्रिश्चन लोकांची, आपल्याच लोकांची बरं, आणि ते फेसबुकला टाकायला लागले, सोशल मीडियाला सगळं बघायला लागलेत ते. मग त्याच्यामध्ये म्हणून असल्या बंधूपासून सावध राहायला पाहिजे. मी त्याच्याबरोबर असणार जे पाळक, ज्यांनी त्याला दोष लावले, त्या पाळकांची पण मुलाखत मी ऐकली, आणि ते पाळक बोलता बोलायला लागले, माणूस तसा तो खूप धार्मिक आहे आणि त्याच्याकडनं चमत्कार देव भरपूर करून घेतो. तिथं आलेला प्रत्येक व्यक्ती, ज्या व्यक्तीनं त्याच्यावर दोषारोप केले, कंप्लेंट केली, त्या व्यक्तीला तो मीडियावाला विचारतो, खरंच तिथे चमत्कार घडतो? नाही, चमत्कार तर तिथं होतात, लोक येतात, बरे होतात, पण ते त्यांच्या विश्वासाने येतात आणि प्रभू त्यांच्याकडनं काम करून घेतो. आणि मग तुम्हाला हे असं कसं करू शकतो? आणि तो प्रश्न सगळ्यांच्या डोक्यामध्ये. आता बघा, इकडं देवाला देवाचं काम करायचं, देव गाढवाला पण वापरतो, आणि गाढव पण वापरलं जातं. गाढव जर बघितलं तर शापित आहे, देव त्याला वापरतो ना. मग संदेश त्यानं उठून म्हणायला पाहिजे, या गाढवाच्या मुखातनं तुम्हाला ज्ञान सांगतोस का? संदेश काय बोल, त्याला माहिती देवाचा मार्ग आहे.
आता लोकांना सैतानाला माहिती हे दोषामध्ये दोष देण्यामध्ये जर अडकत राहिले, त्याने बिजिंदरकडे जास्त बघितलं, त्याने येशूकडे कमी बघितलं आणि बिजिंदरकडे जास्त बघितलं, यांचं पतन होणार आहे, हे स्वर्गामध्ये जाणार नाही, या लोकांना स्वर्गात जा, त्याला फक्त तुमच्या मुखातनं दोष बाहेर काढायचेत ना. जी इथं येशू संबंधानं दोष त्यांच्या मुखातनं बाहेर पडले, तेच काम तो करत आहे. आता तुम्हाला कोणी सांगितलं बिजिंदर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये नेणार आहे? स्वर्गाच्या राज्यात बिजिंदर नेणार नाही, देवाचं वचनच तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये नेणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त असं कधी म्हणलंच नाही ना की जगामध्ये सगळे पूर्ण आहेत. कुठं म्हटलं त्यानं? सर्वांनी पाप केलं. पेत्र का रडला? त्यानं येशूला काय दिल्या? मग तो म्हणला का शिव्या दिल्या, आता पेत्रा तुझी मिनिस्ट्री संपली. त्याला माहिती शिव्या जरी दिल्या ना तर याच्या तोंडाला बदलण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, याच्या तोंडाला बदलण्याची ताकद माझ्यामध्ये. जे टप्पे जीवनामधले ते समजून घ्या. दोष पाहण्याच्या ऐवजी निर्दोष असणाऱ्या येशूकडे पाहिलं तर तुम्ही दोषमुक्त होणार आहात. काय घडलं? त्याने येशूतले दोष शोधले. आम्ही पण या पृथ्वी तलावर राहताना एकमेकाचे दोष शोधत 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 सारा आयुष्य घालवतो आणि आत्मिकता संपूर्णच जाते ना. सगळे उठल्यापासून जर आम्हाला तेच आठवलं, त्याच गोष्टीच्या चर्चा, त्याच्यामध्ये श्रममान झालो, तुमची आत्मिक जीवन राहतं कुठं? सगळं आत्मिक जीवन अहो इथं मुख्य याजकच दोषामध्ये अडकून पडलेला आहे. आणि कोणाला दोष द्यायला लागला? वाचा. हा. तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, याने दुर्भाषण केले आहे, आम्हा साक्षीदारांची आणखी काय गरज? बर पहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. दुर्भाषण ऐकलं आहे. तुम्हास काय वाटते? त्यांनी उत्तर दिले, त्यानं उत्तर दिलं की हा मरणदंडास पात्र आहे. मरणदंडास पात्र आहे. तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या. आणि त्याला चपराका मारून म्हटलं, अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारलं? सगळे आता त्याची जी पद्धत, कोण हे सगळं घडवलं याच्याकडे लक्ष द्या. कोणी थट्टा केली? कोणी त्याच्या तोंडावरती थुंकलं? कोणी त्याला चापटा मारल्या? आणि कोणी त्याची परीक्षा केली? काय परीक्षा त्याची? येशूची परीक्षा. हो, तू जर ख्रिस्त आहे ना तर अंतर्ज्ञानानं सांग. आता चापट कोणीतरी डोळे धरले आणि मग त्याच्या तोंडात चापट मारली. शास्त्री याजक लोक थट्टा करत आहे. लक्ष ठेवा, थट्टेचा आत्मा हा सगळ्यात घातक आत्मा आहे. सगळ्यात घातक आत्मा कोणता? थट्टा. आणि कधी कधी आत्मिक लोकांमध्ये ही थट्टा इतक्या वरच्या लेवलला गेलेली असती. कान देऊ नये का? असं लिहिलं, याजकानं थट्टा केली आणि आपलं वस्त्र पण फाडलं. बरं का? म्हणजे काय? त्याची सेवा संपली. लिहिले का तिथं तसं? काय त्यांनी याजकानं आपलं वस्त्र फाडलं? वाचा. तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्र फाडून म्हटलं, याने दुर्भाषण केले. म्हणजे जेव्हा तुमच्या मुखातनं दुर्भाषण बाहेर पडायला सुरुवात काय होती माहिती का? तुमची सेवा संपुष्टात येते. हो, त्यानं वस्त्र फाडलं म्हणजे सेवा संपली. आम्हाला कळत पण नाही. तुमची सेवा खालच्या पातळीला किंवा तुमची सेवा संपण्याची पायरीच काय? दुर्भाषण म्हणजे बिब्लिकल जे नाही, जे शास्त्रामध्ये लिहिलं नाही त्या गोष्टीची चर्चा म्हणजे दुर्भाषण. तुम्ही देवाच्या चर्चेशिवाय जर इतर चर्चा करत आहात, तुम्ही दुर्भाषण करता. आणि दुर्भाषण करणाऱ्या व्यक्तीची सेवा संपली. तुम्ही नाही राहत. तुम्ही त्या जागेवर, याजकाची खुर्ची राहिली पण सेवा संपली. खुर्ची आहे, स्थान असेल, समजा या ठिकाणामध्ये मी पुलपीटवर आहे, हा मी प्रचार करेल तुमच्या समोर, पण सेवा संपली. हो, म्हणजे काय? सेवा संपली म्हणजे आता माझ्याकडनं लोकांचं तारण नाही होणार. मी बोलेल आणि बोलल्यावरती लोकांच्या मनामध्ये परिवर्तन नाही होणार. प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा नाही संपली. तो सगळं सहन केलं. पहा, इकडे त्याच्यावरती आरोप झाले. नीट आहे का? आरोप झाले, दुर्भाषण केलं, तोंडावरती थुंकले, चपराका मारल्या, पण येशूची सेवा नाही संपली. आता लोकांनी त्याच्यावर आरोप केले. काय आरोप केले? हा दुर्भाषण करतो, हा खोटं बोलतो, चुकीचं बोलतो. मग आता याजकाची सेवा संपली, येशूची सेवा नाही संपली. कशी काय? हो, क्रुसावरती प्रभू येशू ख्रिस्त
हे बापा यांना क्षमा कर म्हणतो आणि तिकडे चोर म्हणतो राजाधिकारणी त्यास माझ्या, म्हणजे क्रुसावरती त्याच्या सेवेचा परिणाम काय झाला? एका चोराचं परिवर्तन. लोक तुमच्याविषयी वाईट बोलतात म्हणजे तुमची सेवा संपली नाही. जर तुम्ही दुसऱ्याविषयी वाईट बोलत नाही तर तुमची सेवा टिकली, पण जेव्हा तुम्ही दुसऱ्याविषयी वाईट बोलायला लागला तुमची सेवा संपली. संपली तुमची सेवा. आता फक्त तुम्हाला खुर्ची आहे, सेवा नाही तुमच्याकडे. आणि हे तत्व कुणाला माहित नाही. जागा स्थान मिळाली, ती जागा दुसऱ्याला दोष देण्यासाठी जागा नाही. कान देऊ नये का? दुसऱ्याला दोष देण्यासाठी जागाच नाही, बिलकुल नाही. ती जागा तुमची नाहीच आहे. जी जागा देवानं ज्याला दोष संदिष्ट दोष दाखवण्यासाठी, तुम्ही नाही, प्रॉफिट नाही, तुम्ही संदिष्ट नाही, दोष दाखवण्यासाठी. सेवक आहेत, याजक आहेत, देवानं त्यांना ती जागा दिली. पण समजा एखादी आत्मिक व्यक्ती, मी आत्मिक व्यक्ती संबंधाने, आता प्रभू येशू ख्रिस्त हा याजकांपेक्षा मोठा आहे. तो म्हटला की तो महायाजक आहे. जसं इथं याजक आहे कैफा, तसा प्रभू येशू ख्रिस्त महायाजक आहे. आता देवाचं वचन सांगतो तुम्ही निवडलेला वंश आणि राजकीय, मग महायाजक प्रभू येशू ख्रिस्त आहे. तसं तुम्ही याजक आहात, पण तुम्हाला चालवणारा कोणीतरी तो तुमच्यापेक्षा वर आहे. बऱ्याच ठिकाणामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की लोक दोष देत देत आपली सेवा गमावून बसलेले आहेत. सेवा गेली, सेवा राहतच नाही. विचार करावं, ज्या मुखातनं देवाची आराधना निघतं त्याच मुखातनं दोष निघेल, ते कसलं मुख असणार आहे? ज्या मुखातनं देवाचा धन्यवाद त्याच मुखातनं निंदा, ज्या मुखातनं प्रार्थना त्याच मुखातनं एकमेका संबंधानं वाईट पसरवणं. वाटतं सेवा टिकेल, वाटतं सेवा राहील, आणि ज्याची सेवा करतो तो पारख करत नाही. ती पायरी आहे. पेत्राची सुरुवात कुठून झाली तुम्हाला सांगतोय मी. हे सगळं तुम्हाला टप्प्यात का आणलं माहिती का? इथं पेत्रानं धार्मिक लोकांची थट्टा ऐकली. ऐका, तुम्ही जे आला ना 69 वचनामध्ये, तर त्याच्या अगोदर 65 पासून 68च्या वचनामध्ये काय घडलं आता वाचा 69 वचन, मग तुम्हाला समजेल ते काय. इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता, तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, तूही गालिली येशू बरोबर होतास. तू पण गालिली येशू बरोबर होतास. तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही. आता कोंबडा आरवला आणि पेत्र रडला. रडण्याची ज्या पायऱ्या, त्या पायऱ्यामध्ये पहिली पायरी आम्ही पाहिली की प्रभू येशू ख्रिस्त दुःख भोगेल, तो थट्टा सहन करेल, त्याला चप्रका बसतील. हे सगळं शास्त्रात लिहून ठेवलं होतं. शास्त्रात लिहून ठेवलेल्या गोष्टी तुम्ही ऐकता. तुम्हाला सुद्धा सांगितलं मी आता एवढ्या वर्षात हेच गोष्ट सांगितलं. माझ्या नावावर लोक तुमची निंदा करतील, लबाडीनं वाईट बोलतील, सगळं करतील. सगळं तुम्ही ऐकता, सगळ्या गोष्टी. हो, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता प्रॅक्टिकल जेव्हा तुमच्याकडे येतं, स्वर्ग राज्य तुमच्या हालेलुया प्रेज द लॉर्ड वरती बिलकुल अवलंबून नाही, आणि त्याच्यावर तुम्ही धार्मिक नाही ठरत. तुमच्या मुखातनं काय निघतं त्याच्यावर तुमचं नीतिमत्व ठरलं जातं. काय नीतिमत्व ठरलं जातं आता मी ते तुम्हाला सांगत आहे. इथं असं म्हटलं, पेत्र, वाचा बरं वचन. इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता, तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली. त्यानं आता पेत्र आधी कुठं बसत होता? येशूच्या, म्हणजे कुठल्या गोष्टी ऐकत होता? हृदयातल्या. आता कुठं बसला? वाड्याच्या. आणि कुठल्या गोष्टी ऐकत बसला? आता लिहिलंय की तिथं? काय लिहिलं? इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता, तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, तूही गालिली येशू बरोबर होतास. तू पण गालिली येशू बरोबर होतास. तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही. बघा, याच्या अगोदर पेत्र येशूला म्हणतो, मला वाटते 22 अध्याय 54 वचन वाचा बरं. 22 अध्याय 54 वचन. लुकाचं शुभवर्तमान, लूक 22:54. लूक 22 आणि 54. काय मोठ्या मोठ्या डांगा मारतो बघा.
मग त्यानं त्याला पकडून चालवलं व प्रमुख याजकाच्या घरी नेलं. तेव्हा पेत्र दुरून मागे मागे चालू लागला. मी तुम्हाला सांगितलं ना, पेत्राची सुरुवात, जागा बदलण्याची सुरुवात कुठनं झाली? पेत्र येशू ख्रिस्ताला प्रमुख याजकाच्या घरामध्ये नेत असताना पेत्र लांबून ते बघत आहे. ऐका, पेत्राने लांबून पाहिलं. काय लांबून पाहिलं? कैफा याजकासमोर त्याची सुनावणी होत आहे आणि कैफा याजकानं त्याची थट्टा केली. नीट ऐका, तुमच्या पतनाची सुरुवात कुठून होती? तुम्हाला रडण्याची वेळ कधी येणार आहे? जेव्हा थट्टेखोर लोकांमध्ये तुम्ही बसताना, तेव्हा आपोआप तुम्ही लांब लांब ख्रिस्तापासून दूर जायला लागता. थट्टेखोर लोकांना, टिंगलटावाळी करणारे लोक, एकमेकाविषयी बोलणारे लोक, कोणाविषयी तरी चेष्टा करणारे लोक. तो म्हणाली ख्रिस्ताचा याचा काय संबंध आहे? अहो आहे तो लहानात लहानाला, या शिष्यातल्या लहानात लहान शिष्याला जो कोणी करेल तो मला करेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या विश्वासणाऱ्या व्यक्तीनं ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर त्याच्यामध्ये ख्रिस्त असताना त्या ख्रिस्ताला तुम्ही पाहण्याच्या ऐवजी तुम्ही टिंगल टावाळी थट्टा मस्करी करता आणि तुम्ही जर जाऊन त्याच्यामध्ये बसला तर तुमच्या पतनाला सुरुवात झाली. शास्त्र तर सांगतं की हे वचनाप्रमाणे घडणार आहे. कोणतं? यशा 53:6-8 मध्ये म्हटलं हे त्याच्या बाबतीमध्ये घडेल. आणि येशू ख्रिस्तानं पण ते सांगितलं मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायाच्या 10-12 वचनामध्ये, वाचू नका आता. त्याच्यामध्ये डोंगरावरच्या प्रवचनात काय सांगितलं? माझ्या नावामुळे तुमची लोक निंदा करतील, लबाडीने धरून वाईट बोलतील, अमक, सगळं त्या ठिकाणात लिहिलं. म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी कोणतरी बोलत आहे, माझ्याविषयी बोलत आहे, तुमच्याविषयी कोण, आणि ते तर देवाच्या वचनाप्रमाणे घडत आहे. पण तुम्ही जाऊन तिथं बसला आणि बसल्यावर तुमचं पतन व्हायला लागलं, हे कुठं कळतं तुम्हाला? म्हणून लक्षात ठेवा, कोण कमेंट्स पास करणारे लोक, व्यर्थ बडबड आणि चर्चा करणारे लोक, कितीही आत्मिक जीवनात वर असले ना, चुकून पण त्यांच्या वाऱ्याला सुद्धा थांबू नका. का? कारण ती तुमच्या पतनाची सुरुवात आहे, ती तुमच्या अधपतनाची सुरुवात आहे. व्यर्थ चर्चा तुम्हाला देवापासून दूर घेऊन जातात, देवाची संगती नष्ट करून टाकतात. काय ऐकता? ऐकल्यानं तुमच्या मनावरती परिणाम होतो. ऐकल्यानं काय ऐकता हे तुमच्या बाबतीमध्ये फार महत्वाचं आहे. पवित्र आत्मा देवाचे शब्द तुमच्याशी बोलत असतो, संयमाविषयी बोलत असतो, सहनशीलतेविषयी बोलत असतो, अपमान सहन करण्याविषयी बोलत असतो, शांतीविषयी बोलत असतो. पवित्र आत्मा तुम्हाला ममतेविषयी बोलत असतो. परंतु जो दुरात्मा एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करून, जो शैतान व्यक्तीमध्ये प्रवेश करून, तो कठोर होण्यासंबंधानं, क्षमा न करण्यासाठी, थट्टा करण्यासंबंधानं आणि एखाद्याचं कॅरेक्टर उद्ध्वस्त करण्यासंबंधानं, एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करण्यास बऱ्याच पद्धतीनं तो तुमचा शैतान तुमच्यामध्ये काम करत असतो. शैतानाचं काम काय? तुम्हाला आत्मिक जीवनात उद्ध्वस्त करणं, तुम्ही प्रार्थनेपासून दूर जाणं. पेत्र कोण होता? पेत्रानं थट्टा ऐकली. जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तो धार्मिक लोक त्याची थट्टा करतो. कोण? याजक लोक थट्टा करत होते. वरच्या जागेवरचे लोक, ज्यांना देवानं स्थान दिलं होतं, त्या स्थानावरचे लोक थट्टा करत होते. आणि थट्टा करणाऱ्यांच्या बरोबर पेत्राने ती थट्टा ऐकली. मला प्रश्न पडतो, बाकीचे शिष्य का नाही गेले तिथं? बाकीचे शिष्य कुठे आहेत? ते तिथं नव्हते, ते पळून गेले. ते म्हणून तर फक्त पेत्राला येशू बोलला, तू मला कोंबडा अरवण्यापूर्वी 3दा नाकारशील. त्याला माहिती आहे याची सुरुवात कशी असणार आहे. हा पेत्र जो आहे ना, तो लांबून लांबून माझ्या बरोबर चालेल. उरावर जो असणारा पेत्र असल्यानं त्याची जागा बदलली. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा लांबून लांबून तुम्ही येशूच्या मागे चालू लागताना, लांब लांब चालायला सुरुवात केली की समजायचं एक दिवशी तुमचं जागा बदलणार, तुमचं स्थान बदलणार, प्रभूच्या जवळची जागा पण निघून जाणार. हीच गोष्ट त्या ठिकाणामध्ये घडली. वाचूया आता परत. 26वा अध्याय 69 वचन. हा, तिकडे पेत्र बाहेर बसला, वाड्यात बाहेर बसला होता. तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, तू ही गालिली येशू बरोबर होतास. तिने काय चुकीचं बोलली हो? कोण आहे तू? मग चुकीचं काय बोलली ती? बरं, हा पेत्र आधी येशूला काय म्हटलं? मी तुमच्या बरोबर. नुसतं साधं विचारलं,
हो किंवा नाही. आता तो म्हटलं असताना मी गालीले 2 फटके मारून हाकलं असतं, काय केलं असतं? आता 2 मरायची तयारी, फटके घ्यायची तयारी नाही. तिथं काय बरं लगेच देहांत शिक्षा नसते तिथं, असं काही नाही. पेत्राला लगेच पकडलं आणि मग त्याला देहांत शिक्षा दिलेली. पेत्रानं येशूला त्या ठिकाणामध्ये नाकारण्याचं कारण काय माहिती का? त्याला येशू पाहिजे पण दुःख नको आहे. आमचा प्रॉब्लेम हाच आहे, आम्हाला येशू पाहिजे. ते घाल आम्हाला रे, माझ्या नावेत विश्वासता मला नाही कशाची, येशू पाहिजे पण प्रॉब्लेम नको आहे. काय शिष्य आहे हो, येशू पाहिजे, नावं कुणी ठेवायला नको, येशू पाहिजे, सगळ्यांनी आमच्याशी चांगलं बोलावं. हा लोक चांगलं बोलणारच नाहीत. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का, जे आत आहे तेच बाहेर पडेल ना. चांगलं असेल तर चांगलं बाहेर पडेल. आंब्याच्या झाडाला, बाबळीच्या झाडाला थोडं तुम्हाला आंबा मिळणार आहे, ते बाबळच आहे. आणि बाबळीच्या झाडाकडे जाऊन म्हणा मला आंबा द्या, मला आंबा द्या, नाही. मी म्हणतो जाऊ दे, बाबळ का आंब्याची अपेक्षा करायची. ज्याच्याकडे आंबा आहे तिथूनच आंबा मिळेल. चांगलं असेल तर चांगलं बाहेर पडेल ना, वाईट असेल तर चांगलं कसं बाहेर पडणार आहे? आणि तुम्ही धार्मिक आहात हे तुमच्या तोंडावरूनच कळतं ना. इथं मी तुम्हाला दाखवतो एक टप्पा, कसा पेत्राला काय येशूने त्याला सांगितलं 3दा तू नाकारशील. आणि या 3 गोष्टी प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये कशा असतात ते तुम्हाला. त्यानं जागा बदलली, स्थान, जागा सोडली की तुमचं सगळं तुम्ही नाकारला सुरुवात करता. तुमची जागा सोडली की संपला. आज मी इथं आहे ना स्टेजवरती, तोपर्यंत तुम्हाला सगळं चांगलं चांगलं चांगलंच आहे. स्टेजवरून जेव्हा मी पाळक म्हणून खाली उतरलं, मग तुमच्यापेक्षा भारी शिव्या मला येतात. जागा आहे म्हणून नाही बोलतायत ना. प्रॉब्लेम हाच आहे. तुमच्यापेक्षा जास्त मारामारी मला येते, कमी नाही मारामारी मला येत. तुमच्यापेक्षा जास्त डावपेच मला येऊ शकतात, येतात. पण जागा आहे ना ती, ही जागा जी ना ती मनुष्याला एक विशिष्ट प्रकारे विशिष्ट अँगल मध्ये बसवती. कळतंय? नाही नाही, आपण प्रभूचे लोक आहोत. प्रभूच्या लोकांना शोभत नाही. प्रभूच्या लोकांनी संयमी असलं पाहिजे. प्रभूच्या लोकांनी सर्व गोष्टी विसरल्या पाहिजे. ही जागा तुम्हाला प्रेस करते, दुसरं कोण नाही प्रेस करत. जागेवर नसला की तुम्ही आहे तसं तुमचं चाललेलं आहे जीवन. एका व्यक्तीला पारखण्याचं चिन्ह तेच आहे की तो व्यक्ती जागा सोडलेला व्यक्ती आहे. एकदा जागा सोडली की तुमचं सगळं विचार बदलतात, स्थान बदलतात. पेत्रानं जागा सोडली. आता पेत्र भांडत होता, हो मला नाही, तिथं आधी म्हणायचं नाही, फरक तिथं माझी जागा आहे. 12 शिष्य आल्यावर फरक. घरामध्ये असतं बघा कधी कधी. मी पलंगावर झोपायचो तर मग आमच्या घरामध्ये छोट्या खोल्या होत्या, पलंग माझी जागा असायची. एक भाऊ काय झोपा पलंगावर, लाद घालून माझी जागा आहे. आता ते घर पाडलं तिथं जाऊन मग घर मालकाला म्हणतो माझी जागा, तू घालील डोक्यात दगड, तुझी जागा गेली. आता सोलापूरमध्ये आहे ना तिथं, तिथलं पलंग तिथं जाऊन झोप. हे तुमच्या जागेचं महत्व आहे. एकदा तुमची जागा गेली सगळं संपलं. खरं दुःख हे आहे. 40 दिवसातलं खरं दुःख बघत बसू नका. तुमच्या स्थाना संबंधानं, तुमच्या जागे संबंधानं, तुमच्या पाचारणा संबंधानं या पेत्रानं जो गाफीलपणा दाखवला, लांब गेला. का लांब गेला? दुर्भाषण त्यानं ऐकलं. शास्त्री आणि पुरुषांचं, धार्मिक लोकांचं दुर्भाषण. ऐका, मी काय तुम्हाला सांगतो माहिती का, अहो आमचं बोलणं पेत्रासारख्या व्यक्तीची जागा जर घालवू शकतं याजकांमुळं. हा पेत्र जो येशूच्या उराजवळ आहे, फक्त या याजक लोकांनी केलेल्या चर्चेमुळं आज पेत्र येशूला नाकारत आहे. म्हणून लक्षात ठेवा, मुखातनं निघालेला शब्द हा कोणाला त्या जागेवरून तर काढत नाही याची खबरदारी घ्यावी लागते. प्रभूने प्रत्येकाला एक जागा ठेवली, त्या जागेसंबंधाने. अजून एक गोष्ट वाचा, आता तिसरी गोष्ट वाचणार. मत्त्याचं शुभवर्तमान 26वा अध्याय त्याचं 70 वचन. 26-70 पहा. पहिलं तर त्याने आपली जागा बदलली. तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही. आता पहिला मुद्दा मी पाहिला, थट्टा करणारे लोक, उच्च सिंहासनावर बसलेले लोक. आता प्रॉब्लेम काय असतो माहिती का, आम्ही लोकांना फक्त त्यांच्या जागेवरून ओळखतो. पेत्राला काय वाटलं असेल, अरे याजक लोक
येशूला दोष देत आहेत म्हणजे काहीतरी फॉल्ट. आपली काही चर्चा झाली. मी त्याला म्हटलं, अरे खरंच मारला असेल का त्या बिजेंदरने? आता आम्हाला काय रिकामटेकडे, तोही रिकामटेकडा, मी पण रिकामटेकडा. मारला असेल का रे? ते काय म्हटले, ते कसलं काय काय कशाने बनवतात ते व्हिडिओ? हे आहे म्हटलं. ते म्हणतात ते AI ने बनवलंय का? तर तो एवढं तर क्लिअर नाही AI ने येऊ शकणार, म्हणजे ते सत्यच आहे. बरं, आता ते कुणी बनवलं, काय बनवलं, तो मुद्दा माझा आहेच. बिजेंदरने केलं पण असेल, ठीक आहे, केलं असेल. मग केलं असेल तर त्याला शोभत नाही. थांबता सांगतो ना उत्तर तुम्हाला. तोंड किती चालतं. बिजेंदरने केलं, तुम्ही जाऊन लोकाला धोपटा. 4 आत्मे तारणात आणू नका. एका आत्म्याला सुवर्तात, एकाला तुमच्या प्रार्थनेने बरं होत नाही. आणि बिजेंदरने, अरे देवाची कृपा त्याच्यावरती आहे. इकडं पेत्राने तलवार काढली आणि बिजेंदरने एक चापट मारली तर बिजेंदर बिजेंदर बिजेंदर. म्हणूनच येशू म्हटला, परिपूर्ण माझ्याशिवाय या पृथ्वी तलावर दुसरं कोणी नाही. तुम्हाला बिजेंदर स्वर्गात नेणार नाही, फक्त येशू स्वर्गामध्ये नेणार आहे. ते माध्यम आहे. घडतं काय जे तुम्ही पाहता, पाहिल्या कारणानं तुमच्या मनामध्ये, विचारांमध्ये जो बदल होत असतो. नीट आहे का? तुम्हाला तुमचं आत्मिक जीवन जर टिकवायचं ना, आत्मिक जीवन टिकवत असताना धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. अजून पुढे, धर्मनिंदकाच्या बैठकीत ज्याच्यामध्ये धार्मिक चर्चा नाही असल्या चर्चेत बसूच नका. कुणाला राग येऊ, कुणाला चांगलं वाटू, कुणाला बरं वाटू, चुकून पण नाही, चुकून पण नाही. हे पतनाची पायरी आहे. आता काय घडलं यानं? त्यानं आपली जागा सोडली, दासी समोर नाकारलं. आता काय झालं? 26व्या अध्यायात 70 वचनामध्ये, तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला. आता काय केलं त्यांनी? आधी कुणासमोर नाकारलं? एक सवय जर लागली नाकारायची ना, हळूहळू माणसाचं एवढं पतन व्हायला लागतं, एवढं. येशू त्याला म्हटला, कोंबडा आरवण्यापूर्वी 3दा तुम्हाला नाकारशील. पहिल्यांदा कुणासमोर नाकारलं? ही पायरी, एका व्यक्तीसमोर. काय कोंबड्याला 3दा हरवायला होतो? तो पहिल्यांदा नाकारल्यावर पहिल्यांदा कोंबडा हरवला असेल. अरे तू नाकारलं, नंतर त्यांनी सर्वांसमक्ष नाकारलं. बायबल काय सांगतो माहिती का? एकदा विचारांमध्ये बदल होत गेला. काही तासापूर्वी आम्ही वाचतोय 26व्या अध्याय 70 वचन. 26व्या अध्याय 30 ते 35 वाचा बरं. काही तासांचा अवधी बरं का, काही तासांमधल्या घटना आहे, काही तास बरं का, जास्त पण वेळ नाही. वाचा. नंतर गीत गाऊन ते जैतुनाच्या डोंगरावर निघून गेले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, तुम्ही सर्व याच रात्री. परत वाचा. गीत. नंतर गीत गाऊन ते जैतुनाच्या डोंगरावर निघून गेले. काय करून गेले हो? हा, तुम्ही डान्स केला ना, आता गीत गायलं, मग एकदम आराधनेच्या वरच्या डोंगरावर गेले. पुढे काय झालं? जैतुनाच्या डोंगरावर निघून गेले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, तुम्ही सर्व याच रात्री माझ्याविषयी अडखळाल. कारण असा शास्त्रलेख आहे की मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दानादान होईल. परंतु मी उठवल्या गेल्यानंतर तुमच्या आधी गालिलात जाईल. पेत्राने त्याला उत्तर दिलं, आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही. कधीच नाही अडखळणार प्रभू. येशूने त्याला म्हटलं, मी तुलाच खचित सांगतो, याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. तू किती वेळा नाकारशील? 3 वेळा मला नाकारशील. किती वेळेची घटना आहे अहो? 26व्या अध्यायामध्ये फक्त कितवं वचन आहे ते? 30वं. म्हणजे आता लिहायला सुरुवात केली. एका रात्री इकडं गीत गायल्या बघा, तुमची वर्शिप चालू असताना लेवाला लगेच तुमचं प्रगटीकरण होत आहे.
लगेच होतं बरं का प्रकटीकरण. कसं गाता काय, तुमचे हावभाव एक्सप्रेशन सोडून द्या, प्रभू सगळं जाणतो. कोण आहे नाकारणारा? प्रॅक्टिकल असा आपल्या संबंधानं स्वतः परीक्षा करा, स्वतःच्या जीवनाची परीक्षा करा, आपल्यासाठी वेळ खर्च करा. मी प्रभूपासून दूर जाऊ नये. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तोंडानं बोलून तुम्ही देवाला वेड्यात काढू शकत नाही. तो तोंडाने बोलून प्रभूला वेड्यात काढलं, प्रभू मी तुझ्यावर मारायला तयार. त्याने अरे पहिला तर तूच आहे, पहिला तूच आहे. गीत गायल्यावर हो, शब्द पण किती भारी. काय ते गीत गाऊन कुठे गेले? जैतुनाच्या डोंगरावर. कुठल्या डोंगरावर? जैतुना. जैतून म्हणजे सर्वोच्च आराधना. आराधना पण आमची इतकी भारी, इतकी भारी, असं वाटतं आता स्वर्गालाच दार उघडूनच येतात खाली. फेक अग्नी फेक. आणि ते गीत गायल्यावर तो डोंगरावर घेऊन गेला आणि काय वाक्य बोललो? तेव्हा येशू त्यास म्हणाला, तुम्ही सर्व याच रात्री. कोण हो? कोण? आम्ही म्हणा कोण? आम्ही सर्व. लक्षात घ्या, ही धार्मिकतेची प्रौढी कधीच मिरवू नका. आम्ही खूप चांगले आहेत, आम्ही खूप चांगले, आम्ही असे, आम्ही. तुम्ही तसं बोलला येशू म्हणतो तुम्ही नाकारणार आहे. कोण प्रौढी मिरवणार त्याच्यासमोर? जेव्हा तुमच्यामध्ये प्रौढी येते तेव्हाच प्रभू तुम्हाला म्हणतो हीच तुमची प्रौढी तुम्हाला उद्ध्वस्त करणार आहे. मग येशू ख्रिस्त म्हणतो, देव दावीद संबंधाने म्हणतो, दावीद माझ्या हृदयासारखा आहे. का माझ्या हृदयासारखा? तो नेहमी पश्चाताप करतो. माझं मस्तक जलसंचय, माझे नेत्र अश्रूंच्या झरास्ता विलाप गीतकार म्हणतो. दावीद स्वतः म्हणतो, मी रोज माझं अंथरूण आसवांनी भिजवून टाकतो. प्रौढी नाही त्याच्यामध्ये. या शिष्यांमध्ये प्रौढी आहे. लक्षात ठेवा, शिष्यत्व तुम्हाला यासाठी दिलं नाही की तुम्ही धार्मिक आहात. शिष्यत्व तुम्हाला यासाठी दिलं की तुम्ही पश्चाताप करून लोकांना पश्चाताप करण्यासाठी भाग पाडावं आणि त्यांना देवाच्या राज्यामध्ये आणावं. हे शिष्यत्वासाठी आवश्यक आहे. शिष्यत्व त्याला म्हटलेलं आहे. कोण शिष्य आहे? काय फिलिंग्स आहेत प्रभूच्या? त्यांनी आराधना केली, गीतं गायली, डोंगरावरती गेले आणि डोंगरावरती गेल्यावर काय झालं? येशू त्यास म्हणाला, परत ते सगळं वाचा म्हणजे छान. नंतर गीत गाऊन ते जैतुनांच्या डोंगरावर निघून गेले. तेव्हा येशू त्यास म्हणाला. कुठे येशूनं प्रगटीकरण केलं? कुठे केलं? जैतुनाच्या डोंगरावर त्यांची अवस्था त्यांना सांगितली. एखाद्या व्यक्तीला आपल्या आत्मिक जीवनाची अवस्था तोपर्यंत प्रगट होत नाही जोपर्यंत तो जैतुनाच्या डोंगरावर जात नाही. प्रियानो, आत्मिक जीवनात वर जावा. खालच्या जीवनामध्ये तुम्हाला दुसरे दोषी सापडतील. जेव्हा आत्मिक जीवनामध्ये तुम्ही वर जाल तेव्हा देव तुमच्यातल्या चुका, तुमच्यातल्या कमतरता दाखवेल. आणि पेत्राचं काय झालं माहिती का? त्याला चूक दाखवून सुद्धा त्यानं बडाईच मारली नाही का? आता त्याला चूक दाखवली. पेत्र, येशू काय म्हटलं? आता वाचत वचन. तेव्हा येशू त्यास म्हणाला, तुम्ही सर्व याच रात्री माझ्याविषयी अडखळाल. कारण असा शास्त्रलेख आहे की, बघा काय सांगितलं त्यांनी, मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दानादान होईल. शास्त्रलेख पण ऐकलं बरं का त्यांनी. परंतु मी उठवला गेल्यावर तुमच्या आधी गालिलात जाईल. पेत्राने त्याला उत्तर दिले. बघा शास्त्रलेख येशूने सांगितला, असं लिहिलंय, सगळे मी मेंढपास मारील, मेंढरांची दानादान होईल, सगळे मला सोडून जातील. पेत्र शास्त्रलेखापेक्षा पण भारी. तर नाही, देवाचं शास्त्रलेख मी त्याच्यापेक्षा पुढे आहे. अरे शास्त्रलेखात तू पण आहे ना. प्रत्येक जण शास्त्रलेखामध्ये. तू पण मला सोडून जाणार आहे. गप बसायचं ना त्या दिवशी. नेहमीच गुडबुड 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 करत चालतंय का सारखं. सगळीकडे येशू विचारलं की पेत्र, प्रभूजी मी 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 आहे ना. इथं बंदेस मी 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 सुरू झालं. मी नाही ना. येशूने बघितला, तुला तर जास्तीचाच दणका देतो. हे बघा तिथं डोंगरावरती शेवटच्या भोजनाच्या वेळेस पण काय झालं माहिती का? तुमच्यातला एक जण मला धरून दिला असं म्हटला. प्रत्येक जण मी ते मला वाटतं ते मी तर नाही ना. हा पहिला नाही लिहिलं तिथं, पण शिष्याने असं विचारलं, मी तर नाही ना. 100% हा पेत्रच आहे, कारण तोच मी करत होता सारखा.
मी तर नाही ना प्रभूजी. त्याला प्रत्येक ठिकाणी मी करण्याची सवय, आणि ज्याला ही मी करण्याची सवय आहे ना, तो पेत्राच्या चालीतला व्यक्ती आहे. मीच करतो, माझंच आहे, मीच. आता मला त्या ह्याच्यात इतकं हसायला येतंय. तुमच्यात एक जण मला धरून देणार आहे, तिथं तोंड पण ठेवायला पाहिजे. मी नाही म्हणलं पाहिजे, मी तर नाही, तिथं पण मी नाही का. म्हणजे बघा, काय चुकीच्या गोष्टी असतील तिथं पण मीच, चांगल्या गोष्टी असतील तिथं पण मीच. बुद्धी विचार जागे ठेवा. आपण काय बोलतो, काय करतो, कसल्या प्रकारचे आत्मिक लोक आहोत याची विचार करणं आता गरजेचं आहे. ही स्पिरिच्युअलिटी जी आहे ना, त्याचं थिंकिंग वैचारिक पातळी, आत्मिक पातळीवरची असू द्या. इथं शास्त्रलेखात सांगितलं तरी पेत्र शास्त्रलेख. अजून एक वचन वाचा, 10वा अध्याय 28, मत्तयाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 28 पद ते 33 वचन, 5 वचन वाचा बरं ते. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाही. शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करायला समर्थ नाही. त्यांना भिवू नका. तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या. 33 पर्यंत. 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही, तथापि तुमच्या पित्या वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरचे सर्व केस देखील मोजलेले आहे. म्हणून भिवू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसासमोर मला पद करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पद करील. पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गात. काय कोंबडा आरवला आणि पेत्र रडला. पेत्र ज्या वेळेस या ठिकाणामध्ये सर्वांसमक्ष त्याने येशूला नाकारलं, त्याला तो उपदेश आठवला. कोणता उपदेश? 10व्या अध्यायामध्ये. आणि इथं पण पेत्र का रडला माहिती का? मग त्याच्या शुभवर्तमानात 26:69 मध्ये, त्या 69 मध्ये पेत्रानं आपली जागा बदलली आणि आता ज्या वेळेस त्या कामदारांमध्ये आणि लोकांमध्ये जाऊन बसला आणि तिथं येशूला नाकारलं, त्याला ती जागा आठवली. अरे मी येशूच्या उराजवळ होतो, आज मी कुठं बसलो? तर कामदारांमध्ये बसलो. आज मी कुठं बसलो? ज्या ठिकाणामध्ये माझ्या समोर एक आव्हान आहे आणि त्या जागेवरती बसल्यावर त्याला उराजवळची जागा आठवली. ती जागा गेली. लक्षात ठेवा, एक दिवस असा येईल ज्या जागेवर तुम्ही होता ती जागा तुमच्या आणि तुमच्यापासून काढून घेतली जाईल. तशी पेत्राची जागा गेली आणि तो रडला. लक्षात ठेवा, आत्मिक जीवन हे अशाच पद्धतीचं चढ उतारलं भरलेलं असतं. शाऊलाची जागा दाविदाकडे गेली, दाविदाची जागा आम्ही पाहतो शल्मोनाकडे गेली आणि शल्मोनाची जागा पुन्हा दुसऱ्या राजांकडे गेली. परमेश्वर जागेची आपला बदल करत राहतो. पेत्राला सुद्धा त्या गोष्टीचा पश्चाताप झाला. आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो. पेत्रानं आपल्या जागेसाठी रडला म्हणून देवानं त्याला त्याची जागा परत दिली त्याला त्याची जागा. काय अद्भुत आहे देवाचं वचन. तो जर रडला नसता, एवढी प्रभावी सेवा पेत्र कधीच करू शकला नसता. म्हणून कोंबडा आरवला आणि पेत्र रडला. माझ्या संदेशाचं टायटल, जेव्हा देवाचं वचन ऐकून तुम्ही सकारात्मक प्रतिसाद देता, म्हणजे कोंबड्याचा आवाज ऐकून आपल्यामध्ये बदल करताना, तेव्हा तुमचं रिस्टॉरेशन होत असतं. रिस्टॉरेशन. काही वेळेस प्रभूला तुमची काळजी असते. लक्षात ठेवा, जगातला कोणताही सेवक तुम्हाला दुखवण्यासाठी उपदेश करत नसतो. सेवकाला देव आत्म्याच्या द्वारे प्रगट करत असतो. कशासाठी? तुमचं रिस्टॉरेशन व्हावं, तुमच्या स्थानावरती प्रभूने तुम्हाला परत ठेवावं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा जागा जाती ना, तेव्हा फार दुःख भोगावं लागतं. शमशोन काय त्याच्या बटांमध्ये ताकद होती, त्या बटा सुरक्षित असताना जाभाडानं हजारो लोकांना मारलं, पण बटा गेला, अभिषेक गेला. आता शमशोन
त्याचे डोळे फोडले आणि त्या जात्यावरती बसून त्याला दळण कांडण करायला लावलं. पण तुम्हाला माहिती आहे का, तो सुद्धा देवाकडे रडला. पेत्राला जसं रडू आलं तसं शमशोनाला रडू आलं आणि तो म्हटला, देवा पुन्हा एकदा त्या माझ्या बटा उगू दे. आणि देवानं त्याचं रिस्टॉरेशन केलं. आणि शास्त्र सांगतं पहिल्या जागेपेक्षा जबरदस्त ताकदीनं देवाने त्याला उभं केलं. हेही बायबलमधलं सत्य आहे. ताकदीनं उभा राहा, ताकदीनं उभा राहा. आत्मिक जीवनाची हेळसांड कधी करू नका. सगळं तुम्हाला मिळेल, आत्मिक जीवन नाही परत मिळणार बरं का, कधीच नाही मिळणार. मी नेहमी माझ्या आत्मिक जीवनाची काळजी करताना एवढा प्रवास सगळा आठवतो. अरे एवढं सगळं आपण त्याग केला, एवढं सगळं सेवा केली, एवढं प्रभू बरोबर चाललो, या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून सेवा 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 सगळं जाऊ द्या, लोक जाऊ द्या, पैसा जाऊ द्या. मी कधी पैशाची पण पर्वा केली नाही, लोकांची पण पर्वा केली नाही. आणि मी आलेले पण पाहिले, गेलेले पण पाहिले, बरोबर राहिलेले पाहिले, विरोधात बोलणारे पाहिले, बाजूनं बोलणारे पाहिले, परंतु मी कोणावरती विश्वास ठेवला नाही. मी विश्वास माझ्या जागेवरती ठेवला. मला माहिती ही जागा सगळं परत मिळवून देते. म्हणून जागेसाठी रडा. पेत्र रडला आणि प्रभूनं त्याचं रिस्टोरेशन केलं. आता इथं पेत्रानं आम्ही पाहतो की येशू त्यांना म्हटलं की सुरुवातीला त्या वचनामध्ये म्हटलं की ही जी घटना आहे, या घटनेमध्ये तो म्हटलं की तुम्ही सगळे मला नाकाराल. ऐका, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचा विचार करत असताना हा विचार करा, सगळेच प्रभूला नाकारणारे आहेत. तुम्ही वेगळे नाही आहेत, तुमच्याकडे फक्त आवेश आहे, सगळेच नाकारणारे आहेत. काय तुम्हाला सांगायचं समजून घ्या. तुमच्या जीवनामध्ये एक टप्पा असा येतो ना, त्या टप्प्यामध्ये तुम्ही देवापासून दूर गेलेला असता, तुम्ही नाकारलेला असता. आणि तो नाकारण्याचा टप्पा प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या, असं होऊ शकत नाही. माझ्याही जीवनामध्ये तो टप्पा असतो. पण त्या टप्प्यामध्ये तुम्ही आवेश नुसतं ठेवू नका. जसं पेत्रामध्ये मी नाकारणारच नाही, असं होऊ शकत नाही. जेव्हा उगाचचा आवेश, फुकटचा आवेश आणून तुम्ही काहीतरी करायला जाता ना, ती गोष्ट तुमच्यासाठी खूप घातक आहे. काय प्रभूकडे प्रार्थना करायची माहिती का, प्रभू मला तुझी कृपा पुरव. पावलांना काही केली नाही का प्रार्थना? एक काटा माझ्या जीवनामध्ये आहे, प्रभू काढ. तो म्हटला नाही, काढणार नाही, माझी कृपा तुला देईल. हे नाकारण्याचा अनुभव येतो बरं का, येतो तो टप्पा. असं वाटतं की नको आता सगळं बंद. नाकारणं म्हणजे तुम्हाला ते स्थान नको असतं, तुम्हाला ती जागा नको असते, तुम्हाला ती सेवा नको असते, तुम्हाला ते कुठलीच गोष्ट नको असते, बंद. मलाही वाटतं कधी कधी, मनापासून वाटतं, खरं सांगतो तुम्हाला, प्रामाणिकपणे सांगतो. बस झालं सोलापूर, आता काय उपयोग नाही त्याचं. आपण एवढी वर्ष इथे सेवा केली पण इथं काही घडत नाही. मी पण नाकारतो ना, तो नाकारणंच आहे माझं. मला वाटतं काय करायचं, एवढं वर्ष सांगून यांच्यामध्ये बदल नाही, यांच्यात चेंजेस नाही, काय उपयोग आहे त्यांच्या पुढे डोकं आपटून. ते नाकारणंच आहे. पण ह्या अवस्थेमध्ये आपण मागायचं, देवा तुझी कृपा मला दे. हा अनुभव आहे, कृपा मागा देवाकडं. जेव्हा देव त्याची कृपा देतो. आणि इथं असं लिहिलं, कोंबडा आरवला आणि पेत्र, तुम्हाला पण देवानं कुठंतरी नाकारला असेल, कोंबडा हरवला. फक्त एकदा रडायचं आहे, म्हणायचं देवा जी गोष्ट तू बोलला माझ्या जीवनात तशीच घडलेली आहे. इकडं कोंबडा हरवला आणि तुम्ही रडला. काय परिणाम होणार आहे माहिती का? प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावर काय म्हटलं माहिती का? शिष्यांना सांगा आणि पेत्राला, शिष्यांना जनरल सांगितलं, पेत्राला विशेष का माहिती का? कोंबडा हरवला आणि होय हो, जेव्हा देवाचं वचन आरवतं ते तुमच्या हृदयाला टोचतं आणि तुम्हाला जाणीव होती कुठं चुकला, कुठं तुमच्यामध्ये दोष आहेत, कुठं तुमच्यामध्ये चुका आहे. इकडं प्रभू विशेष प्रकारे तुमची भेट घेण्यासाठी कोणाला तरी पाठवत असतो. जा सांग. त्याला जाणीव झाली, त्यानं मला नाकारलं. काही तासापूर्वी मरायला असणारा पेत्र, बोलण्याचा आवेश त्याच्यामध्ये होता पण कृती करण्याचा आवेश त्याच्यामध्ये नसल्यामुळं उपदेश ऐकून पण त्याचा उपयोग झाला नाही. हो, आम्ही 10व्या अध्यायामध्ये वाचलं नाही का, येशूने उपदेश केला. काय उपदेश केला होता वाचा. हा,
जे शरीराचा घात करतात, शरीराचा घात करतात, पण आत्म्याचा घात कराव्यास, आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाही, समर्थ नाही, त्यांना भिवू नका, त्यांना भिवू नका. तर आत्मा व शरीर, आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे, जो समर्थ आहे, त्याला भ्या. त्याला भ्या. 2 चिमण्या, तो चिमण्या दमडीला विकतात, 2 दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्या वाचून, तुमच्या पित्या वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही, एक पण भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस. येशूने एवढा भारी उपदेश केला होता, काय काळजी करू नका, तुमच्या डोक्यावरचे केस मोजलेले आहेत. चिमणीला जरी कुणाला पाडायचं तर मी सांगितल्याशिवाय चिमणी खाली पडणार नाही, सगळं सांगितलं. आणि इकडं पेत्र छोट्या मुलीसमोर नाकारतो, अरे तुझ्या डोक्यावरचे केस मोजले, ती काय तुला मारणार आहे का? येशूने उपदेश, किती उपदेश सांगितले तरी जेव्हा प्रॅक्टिकलची वेळ येते तेव्हा फुस. किती पण उपदेश करा, पेत्र त्याशिवाय काय प्रभू बोलतोय, डोक्यावरचे केस मोजले, चेक केले असतील ना किती केस आहे, किती केस आहे. चिमण्यांचं मोल 2 दमड्याचं, आणि तो आकाशात बेजा दगड मारायचा प्रयत्न केला असेल, नाही पडली. प्रभू बोलतो ते खरं आहे. आणि जेव्हा प्रॅक्टिकलचा समय आला, लोक, येशू काय कुठलं वचन तुम्हाला असं देतो का? कोणतंही वचन असंच देत नाही तुम्हाला. जसं आम्ही मगाशी परमेश्वर माझा मेंढपाळ आहे असंच देणार आहे का वचन? मेंढर, तो म्हणतो मेंढपाळ मला काही उन्हा पडणार नाही, मग म्हणतो मेंढर बन. माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, वचन ऐकायला पाहिजे. चिमण्या आकाशातनं खाली पडणार नाहीत याची खबरदारी मी घेईल, त्यांना कधी पाडायचं मी बरोबर पाडतो. आणि मग सगळं त्याने सांगितलं. आणि आता येशू म्हटला 10व्या अध्यायात तुम्हाला सगळं शिकवलं, आता 26व्या अध्यायामध्ये तुमची परीक्षा आहे. आणि परीक्षेच्या काळामध्ये एका सुरुवात कुठून एकदम छोटी नाही का, घटक चाचणी. एका छोट्या मुलीने विचारलं, तू गलिलीच दिसतो. लगेच पहिल्याच उत्तरात गार, काय बोलती बाई, तुला कळतं का मी गलिली वाटतो का? बरं, आता माझ्यासारखा माणूस असताना हात म्हणला असता इथं धोका, इथून पळून जावं. पण इतका डांबरट, तिथून उठला अजून जास्त लोकांमध्ये एकदा धार्मिकतेच्या बाबतीमध्ये पतन व्हायला लागलं ना, त्या माणसाला पुढे जाण्याचा रस्ता सापडत नाही. आणि हळूहळू तो अनेक चुकीच्या लोकांमध्ये जातो, जिथं सगळ्यांनी ख्रिस्ताला नाकारले. नीट आहे का? सगळ्यांनी ख्रिस्ताला नाकारलेलं असतं. एकटे राहा पण देवाबरोबर राहा, एकटे राहा पण देवाबरोबर राहा, एकटे राहा पण देवाबरोबर राहा. नीट आहे का? मी प्रत्येक व्यक्तीला हा बोध करत असतो, एकटे राहा पण देवाबरोबर राहा. जमाव तुम्हाला नाकारायला भाग पाडतो, पण एकटं ख्रिस्ताबरोबर मरायला भाग पाडतं. प्रियांनो, एकटं ख्रिस्तावर मरण्याची तयारी असते. कोण तुमच्या सोबत आहे नाही काही बघू नका, देव माझ्या सोबत आहे. म्हणून तर हे सगळे सोडून पळाल्यावर येशूची प्रार्थना काय होती माहिती का? माझ्या देवा, माझ्या देवा. तो फक्त प्रभूला म्हणत होता, हे गेले मला काय फिकर पडत नाही, यांच्याशी माझा काही संबंध नाही, घेणं नाही देणं नाही, तू मला सोडू नकोस. मला माहिती की तू जो आहे ना, तू युगाच्या शेवटापर्यंत माझ्यासोबत असणार आहे. लोक, प्रभू कुठंच म्हटलं नाही की सगळे लोक तुमच्या सोबत असणार आहे मरेपर्यंत. मलाही माहिती की तुम्ही मंडळीचे लोक सगळे माझ्यासोबत असणार, कधीच नसणार आहे. मी गृहीत पण धरत नाही का? मला माहिती का, माणसं येत होते, जिथं पेत्र तलवार काढतो, जिथं पेत्र शिव्या देतो, तुम्ही नाही देणार का? 3.5 वर्षाचं बायबल कॉलेज केलेलं पेत्र शिव्या देतो, आणि तुम्ही मी विदाउट बायबल कॉलेज माझ्याशी चांगलं बोलतात, माझ्या तोंडावर बोलतात, मागं काय बोलतं मला कळतेच ना. पण मला माहिती की नाही, हे जनरल आहे, तो चांगला आहे, क्रुसावर आहे तो, आणि तो स्वर्गातला पिता चांगला आहे. म्हणून येशूनं माझ्या देवा तू माझा त्याग, माणसानं त्याग केला याच्याबद्दल थोडी पण खंत वाटू देऊ नका. ते नाही जो विश्वासू, तो फक्त त्याने अभिवचन दिलं, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. आणि तो नाही तो अहो, त्याचं अभिवचन तर एवढं भारी, जलातनं चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर, अग्नीतनं चालशील. हो, हे वास्तव आहे. तुम्हाला सगळे सोडतील, पण फक्त त्याच्याकडे फोकस करा, देवाच्या वचनाकडे फोकस करा. पेत्र बोलला, पण पेत्र ते करू शकला नाही. हेच आपल्या जीवनाचं वास्तव चित्रण आहे. त्याने सगळ्या लोकांसमोर नाकारलं. लक्षात घ्या,
जेव्हा उपदेश तुमच्याशी बोलला जातो तो तंतोतंत पाळावं याची खबरदारी घ्या. पेत्राने ती घेतली नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो पेत्राला ते आठवलं, जो कोणी मला मनुष्यासमोर नाकारेल मी त्याला पित्यासमोर नाकारेल. कोंबडा आरवल्याबरोबर त्याला तो उपदेश आठवला. अरे तो स्वर्गातला दिवस आल्यावर आज मी माणसांसमोर त्याला नाकारलं, पण जेव्हा मी प्रभू समोर उभं राहील मला तो सगळ्या लोकांसमोर नाकारेल. किती अपमानित जीवन माझं असणार आहे की त्या ठिकाणामध्ये मला ख्रिस्त स्वीकारणार नाही. कान देऊ नाही का? लोकांना पसंत पडतं तसं जीवन जगू नका. ज्या लोकांनी ख्रिस्ताला नाकारलं त्यांच्यासाठी तो म्हटला, त्याला ते बरं वाटलं. जेव्हा ते म्हटले, तो म्हटलं मी येशूला ओळखत नाही, त्या लोकांना ते ऐकून बरं वाटलं. अरे पेत्रानं नाकारलं. लोकांचं तसंच आहे. तुम्ही धार्मिक आहेत, सिनेमाच्या गाण्यावर ते नाचले मग तुम्हाला नाचायला लागलं. तुम्ही नाकारलं येशूला, नाकारलं तुम्ही प्रभूचं. जे देवाच्या वचनात करायचंय ते करायचं सोडून तुम्ही लोकांच्या सोयीप्रमाणे तुमच्या आत्मिक जीवनाची सोय करता. तुम्ही प्रभूला उघड उघड ना करता. तुम्हाला कसं स्वर्गामध्ये देव स्वीकारेल? तुम्हाला माहिती चुकीच्या गोष्टी कोणत्या आहेत, पण तुम्ही लोकांच्या समाधानासाठी करता. हो, लोकांना बरं वाटलं पाहिजे. ते तर संधी असते लोकांसमोर सांगायचे की नाही हे देवाला आवडत नाही, आम्ही ते करणार नाही. लोकांना सांगावं लागतं. नाही, लोकांना दाखवायला पाहिजे. लोक तुम्हाला फक्त कबरेत नेणार आहे. येशू कबरेच्या पुढे असणार आहे. लोक तुम्हाला स्वर्गराज्य नाही देणार, येशू स्वर्गराज्य देणार. आणि स्वर्गराज्य हे तुमच्या वर्तमान जीवनावरती अवलंबून आहे. तुम्ही काय प्रॅक्टिकल एवढे वर्ष तुम्ही देवाचं वचन ऐकलं आणि जेव्हा तुमची परीक्षा होती तेव्हा सरळ सरळ तुम्ही लोकांसमोर नाकारून टाकता. रडण्याची वेळ तर येणारच आहे. पश्चाताप करणं गरजेचं, नाही तर रडण्याची वेळ येणारच आहे. 100% रडण्याची वेळ येणार आहे. माझ्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला मी हे असं आहे असंच वर्तन करायचं. ती माझी आई असो, आईला पण मी सोडत नाही, तिलाही सांगत असतो. प्रत्येक गोष्ट तिला सांगत असतो. जेवढे माझ्या संपर्कात आहे हे देवाच्या वचनात लिहिलं नाही ते करायचं नाही, ते पाळायचं नाही. नाही म्हणजे नाही. कारण मला माहिती घरातला सार्वभौम, आणि मला ही पण काळजी आहे या लोकांना नरकात कशाला घालवायचं. माझ्या आईला पण मी सांगत असतो, लक्षात ठेव, स्वर्गात जाण्याच्या वेळेस तुझं हृदय, तुझं मन स्वच्छ असलं पाहिजे. अस्वच्छ मन तुला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही. आणि त्यामुळं मी तिच्या अवतीभोवती पण कोणाला फिरकू देत नाही. का? तिच्या मनात जर द्वेष एखाद्या विषयी पेरला गेला ना, पेरलेला द्वेष भावना घेऊन ती स्वर्गामध्ये पोचणार नाही. मत्सर घेऊन ती स्वर्गामध्ये जाणार नाही. कसं स्वर्गामध्ये ती पोचणार आहे? तिला वारंवार सांगत असतो, चांगलं ऐक, धार्मिक गोष्टी ऐक, याच्या त्याच्या गोष्टी ऐकून आपल्या आत्मिक जीवनातला उद्ध्वस्त करू नकोस. लक्षात ठेव, आपले जीवन अल्प आहे आणि ते प्रभू समोर तुला नेताना तुला लोकांना काय आवडतं, कसल्या चर्चा आवडतात. लोकांना नेहमी येशू ख्रिस्ताला क्रूसाला द्यायला चर्चा आवडतात, दुसऱ्या चर्चा आवडत नाही. माझ्या घरातल्या लोकांना माझी सक्त ताकीद असते. विचारा, परिवार मी घेताना त्यांना इतकं व्यवस्थित समजावून सांगत असतो नाही, आणि कधी कधी दरडावून त्याच्यासाठी त्यांना येऊ पण देत नाही. मग मी कधी कधी नाही यायचं तुम्ही तर, तेव्हा मी टिकून राहिले. असंच नाही टिकून राहत. आत्मिक जीवन काय असं असतं काय? कशाही उड्या मारायच्या, कसंही काय करायचं, कसंही नाचायचं, काही पण करायचं, देवा पण करायचं, निंदा पण करायची, एकमेकाविषयी प्रचार पण करायचं. हे आध्यात्मिक जीवन, हे घाणेरडं टाकाऊ जीवन झालेलं आहे. तुम्हाला लोकांसमोर नाकारावंच लागणार. हे चालत नाही म्हणजे चालत नाही, हे प्रतिबंधित आहे, हे प्रभूला आवडत नाही. आणि जे आवडत नाही तो समय आल्यावर तुम्हाला तिथे टिकूनच राहावं लागतं. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, याच गोष्टी तुम्हाला देवापासून तोडतात. याच गोष्टीने तुमचं मन वाईट बनतं, तुमचं अंतकरण कठीण बनतं. अंतकरण कठीण बनलं म्हणून म्हटलं काही बी त्याने टाकलं ते खडकाळ जमिनीमध्ये पडलं. कोणतं खडकाळ जमिनीचं? ज्या ठिकाणामध्ये कठीण अंतकरण, क्षमा न करणारं अंतकरण, ज्याच्यातनं काही बाहेर निघत नाही, असलं नाहीच नाही प्रभू त्या ठिकाणामध्ये. का? म्हणून असं म्हटलं. इथं काय घडलं? या पेत्रानं उपदेश विसरून गेला. उपदेश काय तुम्हाला नुसतं टाळ्या वाजवण्यासाठी? उपदेश कशासाठी? तुम्हाला वाहवामी करण्यासाठी? उपदेशाला तुमचं मन बदललं पाहिजे. मनाचा कठोरपणा तसाच आहे,
मनाचा ताठा तसाच आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमचं नाचणं, तुमचं उड्या मारणं या कोणत्याच गोष्टी तुम्हाला स्वर्ग राज्य देणार नाही. अजून त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही लोकांना उपदेश करताना तेव्हा तुम्हाला ते जास्त पाळावं लागतं. अजून म्हणतो, पाळता येत नाही तर उपदेश करू नका. कशाला करता? काय अधिकार आहे तुम्हाला लोकांना सांगण्याचा? तुम्ही क्षमा करत नाही लोकांना क्षमे संबंधानं बोलताल. तुम्ही प्रीती करत नाही लोकांना प्रीती संबंधानं बोलताल. तुमचं हृदय कठोर आहे, तुम्ही लोकांना चांगलं हृदय ठेवा म्हणून सांगता. उपदेश इथं पेत्राला रडण्याची वेळ का आली? येशूने त्याला सांगितलं, तू मला कोंबडा अरवण्यापूर्वी 3दा नाकारशील. आणि वास्तव ती तो नुसता बोलला, हो मी मरायला तयार आहे, नुसतं बोलून नाही होत, कृती करावी लागते. आणि ती येशूने त्याला दाखवून दिली, तू सर्व लोकांसमोर मला नाकारला. तुमच्या जीवनामध्ये कधी कधी तुम्ही प्रभूला नाकारलं याची आठवण करा. आणि तुम्ही स्वतःला आरशामध्ये पहा, मग तुम्हाला कळेल, अरे जेव्हा संधी आली तेव्हाच तर ती संधी आम्ही घालवली, तेव्हा आम्ही उघड उघड त्याचा नाकार केला. लक्षात ठेवा, देव प्रत्येकाला तपासतो, पाहतो. आणि एकदा त्यानं पाहिलं ना, तुम्ही देवाच्या मर्जीतनं एकदा उतरलं. शौलाचं काय झालं? देवाची मर्जी उतरली त्याच्यावरून. आधी देवाच्या मर्जीतला होता शौल, पण जेव्हा त्यानं जी गोष्ट देवानं त्याच्यातनं काढून टाकली, राजा झाल्यावर पहिले मांत्रिक काढून टाकले, आता राजपदावरती आल्यावर परत मांत्रिक बोलवले, सोडलेल्या गोष्टी परत आणल्या, देवाची मर्जी उतरली. ज्या गोष्टी तुम्ही सोडल्या त्या गोष्टी परत तुमच्यात आल्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मर्जीतली प्रार्थना होईल, त्या गोष्टी होईल. मला बऱ्याच वेळा लोक या ना आमच्या हळदीच्या प्रार्थनेला, आमची हळद आहे त्याला प्रार्थनेला काय प्रार्थना करू? देवा या हळदीला आशीर्वादित कर आणि ती भूत यांच्या मागे लागू देऊ नकोस. माहिती का हळद कशाची असते? ते लावते तर आम्ही लावतो, सगळं तर आमचं त्यांच्या मर्जीप्रमाणे. आणि परत देवासमोर तो आमचा बाप. मी कुठला तुमचा बाप? कुठे आहे तुमची आध्यात्मिकता? कुठे आहे तुमचं स्पिरिच्युअल लाईफ? इथं नाकारलं जाणं, लोकांसमोर तुम्ही सगळ्यांसमोर नाकारून टाकलेलं. तुम्हाला दाखवायचं तिथं आमच्याकडे ते नसतं, स्पष्ट तुम्ही दाखवू शकता. पण तुम्ही तो म्हणतो माझे लोक परराष्ट्रीय लोकांच्या हातामध्ये हात घालून चाललेले आहेत, तुम्ही त्यांच्या हातामध्ये हात घालून चाला. तुम्ही आम्ही भाऊ भाऊ नरकात जाऊ, सगळे आपण तिकडे जाऊ. बिलकुल नाही. नाही म्हणजे नाही हो. अहो स्वर्ग नरकाचा प्रश्न येतो, लोकांचा प्रश्न नाही. जे लोक तिथं त्यांनी म्हटलं ते वचन, मग तुम्हाला शरीराचा घात, मग त्याचं शुभवर्तमान 10 वाद द्या. जे शरीराचा घात करीतात पण आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाही, त्यांना भिवू नका. कुणाला भिवू नका? जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाही. कुठल्या गोष्टीविषयी बोललाय? कोणत्या गोष्टीविषयी बोललाय? आत्म्याविषयी. आणि आम्ही सारा आमच्या शरीराविषयी. प्रश्न, तुम्ही कसे स्पिरिच्युअल आहात? आत्मिक लोकांनी शारीरिक गोष्टी कशा काय त्या ठिकाणामध्ये कशा तुम्ही शेअरिंग करू शकता? आणि कसं स्वतःला स्पिरिच्युअल बनवू शकता? कसं तुम्ही? सुरुवात तर तुमची एका माणसासमोर नाकारून हळूहळू तुम्ही अनेक लोकांसमोर नाकारायला लागला. पतनाची सुरुवात आहे आणि त्याचं वाईट पण आम्हाला वाटत नाही. त्याचं बिलकुल आम्हाला वाईट सुद्धा वाटत नाही. म्हणून म्हटलं ना, पहिले आपल्या जीवनातल्या कमतरता शोधल्या तर आपोआप परिपूर्ण होत असतो. आपण परिपूर्ण होण्यासाठी धडपड केली पाहिजे. त्याच्या खाली आता अजून एक मला 2 गोष्टी त्याच्यातनं सांगायच्यात. मग त्याचं शुभवर्तमान 26 अध्याय 71-72 वचन. मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तिथल्या लोकांस म्हटलं, हा नासोरी येशू बरोबर होता. पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही. बघा, आता तुम्ही जर बघितलं पेत्राला रडण्याची वेळ येण्याचं कारण काय, तर त्यानं ज्यावेळेस थट्टा करणाऱ्या लोकांच्या घरापर्यंत तो गेला, नंतर वाड्यात लोकांबरोबर बाहेर बसला, जागा त्यानं बदलली,
तिसरी गोष्ट त्यानं सर्वांसमोर नाकारलं, आणि चौथी गोष्ट जर तुम्ही बघितली तर त्यानं येशूची ओळखच नाकारली. हो, काय तत्व सिद्धांत काय त्यातला एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आता प्रभू येशू ख्रिस्त एकदा सगळे 12 शिष्य त्यांना घेऊन बसला. ऐका बरं का. मग काय त्याच्या डोक्यात आलं काय माहित नाही. त्यानं शिष्याने, लोक मला काय म्हणून समजतात? तर म्हटलं कोणी म्हणतं संदेश ते, कोणी म्हणतं आपण एलिया आहे, कोण म्हणतं आपण मोशे आहात, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. जाऊ दे लोकांचं सोड, तू मला काय म्हणून समजतो? तो म्हटला तुम्ही ख्रिस्त. म्हणजे पेत्राने येशूला ओळखलं. तुम्ही कोण आहात? ख्रिस्त जिवंत देवाचे. आता तो पेत्र म्हणतो की मी येशूला. त्या दिवशी त्याला काय ओळख होती? तो ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र. आणि तो एक वाक्य बरं का, आता ओळख विसरणं नेमकं काय ते तुम्हाला सांगत आहे. पेत्र का रडला? कोंबडा आरवला आणि पेत्र रडला. येशू ख्रिस्ताला तो बोलला ना, तो ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. त्यास प्रभू येशू ख्रिस्त एक फार मोठा आशीर्वाद त्याला दिला. कोणता? हे तुला कोणी रक्त मांसानं प्रगट केलं नाही, हे कोणी प्रगट केलं? देवानं प्रगट केलं. आणि तो काय म्हटला? या खडकावरती मी आपली मंडळी रचेल. म्हणजे ओळखीमुळं त्याला देवानं जो दर्जा दिला होता, जागा, अरे तू मंडळीचा मुख्य खडक असशील, ज्या ठिकाणामध्ये मी माझी मंडळी स्थापन करणार आहे. मंडळी म्हणजे काय? की त्याची वधू त्या वधूला नेण्यासाठी घेऊन जाणार आहे. या मंडळीला आधार कोणाचा असेल तर पेत्राचा आधार असणार आहे. आणि तो पेत्र आता म्हणतो मी त्याला ओळखत नाही. म्हणजे त्याला कळालं काय? अरे मी मंडळीचा आधारच बनणार नाही. हे ऐकलं. कोंबडा आरवल्याबरोबर त्याला ती जाणीव झाली. प्रभूची ओळख होती. त्यास प्रभू म्हटला या 12 शिष्यांपैकी फक्त एकाला खडकावरती मी आपली मंडळी रचेल. पेत्राला दुःख झालं. प्रभूनं मला मंडळीचा आधार, मंडळीचा खडक बनवलेलं होतं, परंतु आता मी येशूची ओळख विसरलो. आणि येशूची ओळख विसरल्या कारणानं ज्या खडकावरती मंडळी रचणार आहे, ज्या सिद्धांतावरती, ज्या बेसवरती प्रभूनं ज्या मंडळीसाठी आपला प्राण दिला, आपली किंमत ज्याच्यासाठी तो आला, आणि तेच आता आमच्यातनं नष्ट होणार आहे. मी मंडळीचा आधार बनू शकणार नाही. माझ्यावरती मंडळी रचली जावी. कान देऊ नये का? जेव्हा तुम्ही प्रभूची ओळख विसरता, त्यास मंडळी कधीच तुमचा आधार बनू शकत नाही. म्हणून एका व्यक्तीला ख्रिस्ताची ओळख, ख्रिस्त म्हणजे काय? ख्रिस्त म्हणजे तारणारा. प्रत्येक व्यक्तीला येशूची काय ओळख असली पाहिजे माहिती का? येशू तारणार आहे. म्हणजे काय? जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला तारण साधून घेण्याची संधी आहे. पण आम्ही कधी कधी विसरतो. आम्हाला वाटतं की या व्यक्तीचं तारणच होऊ शकणार नाही. तारणाची दारं आम्ही बंद करून टाकतो. आम्हाला वाटतं त्यांनी जावं, नाश व्हावा त्याचा. तुम्ही ओळख विसरला. प्रभू येशू ख्रिस्त जक्कयाच्या घरामध्ये गेला. ऐका, जक्कयाच्या घरामध्ये गेला. जक्कय त्वरा कर खाली, आज मला तुझ्या घरी जेवायला यायचं. जक्कय कोण होता हो तिथं? जकातदार आणि पापी. शास्त्री पुरुषी काय म्हणतात? अहो तुझा गुरु उठसूट पाप्याच्या घरामध्ये जेवायला जातो. उठसूट पाप्याच्या घरामध्ये जेवायला जातो. मला प्रश्न पडतो, शास्त्री पुरुष काय दुर्बीन लावून बसले होते का त्याच्यावर? कुठे जातो कुठे येतो? बरं तो तिथं जातो तर तुमच्या काय पोटात दुखतं? जाऊ द्या ना त्याला, तिथं जाऊ द्या, जीव द्या. प्रश्न येशूचा आहे. तो कुठं तर जायला आणि कुठं तर जेवल. तुमचं तर नाही भाकरी खाल्ल्या ना? काय तुमचा गुरु इकडं जातो तिकडं जातो. आता येशू त्या घरामध्ये गेला. आता बघा पेत्रानं काय बोललं आणि ती तुमची ओळख काय असली पाहिजे? तुमचं लक्ष कुठं असलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. काय लक्ष आहे त्याचं? येशू गेला, त्याच्या घरामध्ये बसला, जेवला नाही जेवला काय मेनू होता हा विषय पण नाही. तो तिथं गेला. आता गेल्याबरोबर जक्कय येशू समोर कन्फेशन देतो. काय? मी कुणाचं कुबांडानं घेतलं, चौपट परत करतो, अर्धद्रव्य. म्हणजे येशूचं त्याचं तिथं जाणं किती गरजेचं होतं का? तर त्या घराण्याला हेच विसरून गेलेत लोक. मंडळीचा आधार, मंडळी कोणावरती स्थापित होती? कोण मंडळीचा आधार बनतो? प्रभू येशू ख्रिस्तानं मंडळी
यासाठी बनवली की लोकांचं तारण त्याच्यामध्ये होतं. म्हणून म्हटलं, पेत्राला म्हटलं नाही का तू बा कसं लाईन सिक्वेन्स जर तुम्ही बघितला ना, या खडकावरती मी आपली मंडळी रचेल. आता बघा, हा पेत्र उभा राहिला, प्रेषितांच्या कृत्यामध्ये सगळं वाचत बसायला तेवढा वेळ नाही. पेत्र उभा राहिला, त्याने संदेश दिला आणि संदेश दिल्यावरती हजारो लोकांनी प्रभूला स्वीकारलं. असं लिहिलं. ते ऐकून त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली. त्या लोकांनी विचारलं, आम्ही काय करावं की आम्हाला स्वर्ग राज्य प्राप्त होईल. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली. पेत्र त्यांना म्हणतो, तुम्ही सर्वजण पश्चाताप करा आणि येशूच्या नावानं. मग ते धार्मिक होते का? पश्चाताप करा म्हणजे ते कोण होते? पापी होते का धार्मिक होते? पापी होते ना. आणि येशू काय म्हटला, या खडकावरती मी आपली मंडळ रचेल. आता पेत्रानं, ऐका, पेत्रानं या ठिकाणामध्ये येशूची ओळख विसरला. म्हणजे काय, लोकांचं तारण व्हावं हेच विसरला होतो. तारण व्हायला पाहिजे लोकांचं. तारणाशिवाय तुमच्या डोक्यात दुसरे विचार कसे काय येऊ शकतात? तारण महत्वाचं आहे ना. प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हायला पाहिजे. तुमचं तारण झालं म्हणजे आता येशू मी कुबांडाने घेतलं, चौपट परत करतो. येशू काय म्हटला, हा तुझं घर स्वर्गात जाणार नाही पण तू नक्की जा, असा उपदेश आहे. आज या आणि वचनात काय लिहिलं, तू विश्वास ठेव म्हणजे अहो एका व्यक्तीचं तारण नाही, सगळ्या घराण्याचं तारण व्हायला पाहिजे. हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. तारणाची वेळ आली पेत्राला. जेव्हा तुमच्या डोक्यात ही कल्पनाच नसती ना की अरे लोकांचं तारण, लोकांचं तारण, लोकांचा उद्धार, एक व्यक्ती आली, घराणं यायला पाहिजे, घराण्यानंतर राष्ट्र यायला पाहिजे, राष्ट्रानंतर देश यायला पाहिजे, देशानंतर जग यायला पाहिजे. तुमच्या उठता बसता डोक्यामध्ये तारण पाहिजे. पेत्र ते विसरला आणि त्याला रडण्याची वेळ आली. आता शेवटची गोष्ट वाचूया. त्याच्यात बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या परंतु वेळेअभावी एक शेवटची गोष्ट, ती पण फार महत्वाची आहे. मग त्याचं शुभवर्तमान 26 अध्याय 73 ते 75. पेत्र रडला, कोंबडा आरवलं, पेत्र रडला. नंतर काही वेळाने तेथे उभं राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, खरोखर तूही त्यातला आहेस. तूही त्यातला आहे, कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस. बोली म्हणजे तुझी भाषा, तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस, कोण आहेस हे दिसून येते. हे दिसून येते. तेव्हा तो शापोच्चारण करून व शब्दा वाहून म्हणू लागला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही. मी त्या मनुष्याला ओळखत नाही. कशावरून ओळखलं पेत्राला? हो, कशावरून ओळखलं? मग आता पेत्राने ठरवलं, अरे हे भाषेवरून ओळखतात, भाषाच बदलायची. म्हणजे पेत्राची भाषा. आता बघा, विश्वासणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देवाने एक लँग्वेज, एका व्यक्तीचं तारण झालं ना, त्या तारणाची त्याला एक भाषा आहे. कोणती भाषा माहिती का? असं म्हटलंय, मला वाटतं करंतीकराच्या पत्रामध्ये नाही का म्हटलं, संदेश संपतील, करंतीकराचं पहिलं पत्र 14 अध्याय का, कुठली भाषा आहे ते तुम्हाला सांगतो. हा, पहिलंच वचन. हा, मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये, देवदूतांच्या भाषेमधनं बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी. म्हणजे भाषा कुठली? हो, कुठली भाषा आहे? प्रीती ही भाषा आहे. कारण प्रीतीला त्यानं त्या भाषेचं स्वरूप. तो मी माणसांच्या भाषेमध्ये बोललो, देवदूतांच्या भाषेमध्ये बोललो आणि माझ्या ठाई प्रीती नसले. म्हणजे भाषा कुठली आहे? प्रीतीची. लोक तुम्हाला कशावर, मी ईश्वर म्हटलं नाही का, तुमची एकमेकावर प्रीती असेल तर लोक तुम्हाला माझे शिष्य म्हणून ओळखतील. ती भाषा आहे, लँग्वेज आहे. एक व्यक्ती, त्या व्यक्तीची भाषा बदलली, अजून कोणती भाषा आहे? ती भाषा बदलती. आता पेत्राकडं त्यांनी त्यांच्या भाषेवरून ओळखलं. लक्षात ठेवा, लोक तुम्हाला तुमच्यातल्या आपलेपणाने ओळखतील आणि ते 4 लोकांना नाही दाखवायचा. मला कधी कधी नवल वाटतं, 4 लोकांनाच आपलेपणा दाखवायचा. आपण भाऊ भाऊ. जगाला प्रेम दाखवायचं असतं. 4 टाळके घेऊन स्वर्गात नाही जात आहेत. 4 टाळके स्वर्गात जाणार नाही. ते 4 टाळके लोकांना स्वर्गात येण्यासाठी अडखण ठरतील. नीट ऐका. प्रीती देवानं, योहान 3:16 काय, कोणावर प्रीती केली? म्हणजे प्रीतीची भाषा जगासाठी आहे, 4 टाळक्यांपुरती नसती. आणि जेव्हा ती
4 टाळक्यातली प्रीती असते, ती प्रीती कुठली असते सांगू का तुम्हाला? येशू ख्रिस्ताला क्रुसावर देणारी प्रीती, जी पुरुषांनी एकमेकाचे विचार समजून त्याला दोषी ठरवलं, ती प्रीती. त्या प्रीतीविषयी मी सांगत नाही. भाषा, कोणती भाषा? प्रीतीची भाषा. अजून कोणतं? रोमकराचं पत्र 12 अध्याय 14 वचन. कुठली भाषा आहे वाचा. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या. काय द्यावं? पुढे शाप देऊ नका. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. म्हणजे तुमच्या भाषेमध्ये काय असलं पाहिजे? आता पेत्रानं येशूला काय दिलं वाचा. काय दिलं? कशी बोली भाषा चेंज केली त्याने. काही वेळानं उभे राहणारे जवळ येऊन त्या पेत्राला म्हणाले, खरोखर तूही त्यातला आहे, कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहे हे दिसून येतं. तेव्हा तो शापोच्चारण करून. भाषाच बदलली ना. इकडं वचनात सांगितलं कुणाला शाप देऊ नका. म्हटलं ठीक आहे ना, भाषेवरून ओळखतो ना, मग मी शाप देतो. माझी भाषा चेंज झाली. का रडला पेत्र? काही तुमच्या भाषेमध्ये बदल झाला का? नीट आहे का? पूर्वी जी तुमची भाषा होती, त्या बोलण्यामध्ये अदब, त्या बोलण्यामध्ये आदर, त्या बोलण्यामध्ये रिस्पेक्ट, त्या बोलण्यामध्ये आपलेपणा, त्या बोलण्यामध्ये लोकांचं तारण, त्या बोलण्यामध्ये लोकांचा उद्धार, त्या बोलण्यामध्ये लोकांसाठी प्रार्थना, त्या बोलण्यामध्ये धार्मिकता, त्या बोलण्यामध्ये आणि लोकांसंबंधानं रडणं, आक्रोश, जसं पेत्राकडे ते सगळं निघून गेलं. तुमच्या बोलण्यावरून तुम्हाला रडावं लागणार एक दिवशी. का पेत्र रडला? इकडं प्रभूनं अलाराम दिला, कोंबड्याला आरवा लावलं, तो शाप देत होता. कान देऊ नये का? धार्मिक व्यक्ती कधीच कोणाला शाप देत नाही, कारण देवाने ती त्याला परवानगीच दिलेली नाही. कोणालाच नाही बरं का परवानगी दिलेली. बलाम संदेष्टा शाप द्यायला निघाला तर असं लिहिलं, देवानं दूताला पाठवून तलवार घेऊन तिथे त्याच्या मार्गामध्ये उभं केला. अरे तू माझ्या लोकांना शाप देऊ शकत नाही. नाही देव कुणाला शाप. तुमची भाषा, जेव्हा तुमच्या मुखातनं शाप निघतात, जेव्हा तुमच्या मुखातनं आशीर्वचन निघण्याच्या ऐवजी लोकांसाठी शाप निघतात, तुमची भाषा बदलली. आणि भाषा बदलली. आता भाषा बदलल्यावर काय लिहिलं? खाली वाचा. कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहे, तुझ्या बोलीवरून कोण आहे हे दिसून येतं. तेव्हा तो शापोच्चारण करून व पुढे काय? शब्दा वाहून म्हणू लागला. मी त्या मनुष्याला. मी कुणाला हो? त्या मनुष्याला. आता काय भाषा? पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्ताला त्याला विचारलं, लोक मला काय म्हणून समजतात? तो काय म्हटला हो? बोला, तुम्ही बोला. तुम्ही ख्रिस्त. भाषा बदलली. आता काय म्हणतो? मनुष्याला. ही भाषा. आधी काय बोलला होता? तू ख्रिस्त जिवंत देवाचा. आता काय म्हणतो? त्या मनुष्य. भाषेमधला फरक समजून घ्या. मी तर म्हणतो घरी जाऊन ना तुम्ही तुमचे प्रत्येक शब्द, जेव्हा तुम्ही प्रभूकडे आला आणि आत्ता तेव्हा बोललेले शब्द आणि आत्ता बोललेल्या शब्दामध्ये किती फरक झाला, तुमची कशी भाषा बदलली, याचं ॲनालिसिस केलं ना तुम्ही आपाप रडायला लागाल. नाही रे, पहिल्यासारखं माझं नाही राहिलं. आणि ज्याला ती फिलिंग्स येत नाही ना, त्याला समजायचं तो आंतरिक मेलेला आहे. पेत्राला ते आठवलं, कोंबडा आरवला. आज पण कोंबडा आरवलाय बरं का. हे मी जे तुम्हाला सांगतोय हे दुसरं तिसरं काही नाही, कोंबड्याने आरवलंय. कोंबडा आरवला, त्यानं तुम्हाला जाग केलं. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, पेत्र रडला म्हणून त्याची पुनर्स्थापना झाली. भाषा बदलू नका, बिलकुल भाषा बदलू नका. एकदा पवित्र आत्म्याची जीवा डोक्यावरती आल्यावर, ऐका, आता त्याच्या पलीकडे जाऊन समारोप करतो, एंड करतो. ही भाषा बदलली म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मी जातो आणि पित्याला विनंती करतो की तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवावा. पवित्र आत्मा येशू जाऊन पाठवणार नव्हता, त्याला पित्याला विनंती का विनंती करायला लागणार होती माहिती का? त्याला माहितीये या मुखातनं शाप निघले, येशूला शिव्या निघल्या. नीट आहे का? येशू काय म्हटला? त्या डोंगरावरती जाऊन मी पित्याला विनंती करतो की त्यानं कैवारी आत्मा तुमच्यासाठी पाठवावा. का हो? भाषा बदलली होती ना. देवाला पवित्र आत्मा पाठवायचा होता,
पवित्र आत्म्या संबंधानं जे आमोसच्या पुस्तकामध्ये मलाखीच्या तुम्ही बरेच संदर्भ बघाल तर तुम्हाला कळेल, मी माझा आत्मा मनुष्य मात्रावरती पाठवेल. देव त्याच्या समयाप्रमाणे आत्मा मनुष्यावर पाठवणार होता. पण आता येशूला माहिती होतं यांची भाषा बदलली, यांच्या भाषेची स्थापना परत करण्यासाठी यांना पवित्र आत्मा येऊनच त्यांची भाषेची स्थापना करणार आहे. मग तो म्हटला, मी पित्याला विनंती करतो लवकर पाठव. का? यांचे शब्द बदललेत. स्वर्गात गेला. प्रश्न हा पडतो, 10 दिवस पर्यंत तिथं त्यांना का ताटकळत ठेवलं? ठीक आहे, 50वा दिवस आहे. 40 दिवसात तो वर गेला. 50व्या दिवशी तो पवित्र आत्म्याचा सण, 50वा दिवस म्हणजे पवित्र आत्म्याचा, आणि तो सण साजरा करत असताना देव जेव्हा त्या सणासाठी ते लोक तयार झाले, म्हणजे काय, ते भाषा स्वीकारण्यासाठी ते लोक तयार झाले 10 दिवसामध्ये, तोपर्यंत देवानं या जिव्हेला पाठवलं नाही का? लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःचं प्रिपरेशन करत नाही तोपर्यंत तुमची भाषा बदलणार नाही. आणि कसं तयार केलं माहिती का? 10 दिवस त्यांना डोंगरावरती त्या माडीवरच्या खोलीमध्ये एकत्र जमून प्रार्थना करण्यासाठी सांगितलं. आणि प्रार्थना करता करता त्याच्या मुखातल्या शिव्या गेल्या, शाप गेले, दोष गेले, काय काय प्रभूला नाकारलं, सगळं रडत रडत प्रभू समोर कबूल केलं. आणि कबूल करत असताना तो 50वा दिवस आला आणि इकडं पित्याजवळ बदली करतो, देवा माफ कर, मला बोललेत, मला शिव्या दिल्या, माझ्या संबंधांना नाकार, आणि माझा नाकार त्याने, सगळ्या गोष्टी तो पित्याकडे बोलत असताना तो म्हटला, हे माझ्या मुला, तुझ्यासाठी या आत्म्याला मी त्याच्यामध्ये पाठवतो. आणि इकडं पेत्र रडला. पवित्र आत्म्याच्या जिव्हा त्यांच्यावरती उतरून आल्या. पेत्रानं ती भाषा स्वीकारली आणि या भाषेचा परिणाम म्हणून या भाषेच्या द्वारे पेत्रानं 3000 लोक ख्रिस्ताकडे आणले. हे तत्व, हे सिद्धांत समजून घ्या. जर कोंबडा हरवल्यावर पेत्र रडला, तुम्ही पण रडाल, तुमची भाषा बदलेल. 1-2 नव्हे तर हजारो आत्म्यांचं तारण तुमच्या भाषेच्या द्वारे, या पवित्र आत्म्याच्या भाषा तुम्हाला जर प्राप्त झाली तर तुमच्या द्वारे लाखो लोकांचं तारण होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोंबडा हरवला आणि पेत्र रडला. मी तुम्हाला रडा म्हणणार नाही, कारण ही फार वरच्या लेवलचं उपदेश आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं समर्पण आवश्यक आहे. मला माहिती हे फार कठीण आहे आणि सगळे पण करणार नाही आणि सगळे करावे ही पण माझी अपेक्षा नाही. पण कदाचित यूट्यूबच्या माध्यमातून काही लोकांना जर त्या गोष्टीची जाणीव झाली, मी बाकीच्या लोकांसंबंधाने बोलत, पण ज्याला हे सत्य पटलं, पचलं आणि त्यानं स्वीकारलं आणि तो जर प्रभूला म्हटला, प्रभू मला माफ कर, तर तो पुन्हा पेत्रासारखा उभा राहील, याची 100% खात्री मी तुम्हाला देतो. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपल्या मान आपण लावूया, आपली मस्तक आपण झुकूया. कोंबडा हरवला आणि पेत्र रडला. कोंबड्याचं हरवणं या पेत्राला आतून त्यानं हलवून टाकला. आतून संदेश बाहेरून ऐकायचा नसतो, संदेशासाठी आंतरिक आत्मा जागा असणं गरजेचं आहे. येशूच्या उराशी असणारा पेत्र कोणत्या कारणानं कामदारांमध्ये जाऊन बसला. प्रभूची ओळख असणारा पेत्र कोणत्या कारणानं प्रभूची ओळख विसरला. किती स्पष्ट बायबल मधल्या गोष्टी आहेत. किती स्पष्ट आहे. देवाचं वचन तुमचं कमीपण, तुमच्यातले दोष, तुमच्यातलं उणेपण दाखवणार आहे. हटवादीपणानं, मनाच्या ताठ्यानं तसं जीवन व्यतीत कराल तर तुमच्यासाठी कोंबडा कधीच हरवणार नाही. कोंबडा एकदा हरवला
आणि पेत्रानं पश्चाताप केला. प्रभू, आज नव्यानं आम्ही प्रत्येक जण त्या क्रूसाच्या जवळ येत आहोत. तो क्रूस आम्हाला आमच्या जीवनातल्या चुका, आमच्यातल्या उणिवा दाखवत असतो. लोक आज ख्रिस्ताच्या दुःखामध्ये गळून गेलेले आहेत, ते उपवासामध्ये मग्न आहेत. पण त्यानं पेत्रानं केलेला नाकार, पेत्रानं केलेल्या चुका, तशा चुका घेऊन ते रडण्याच्या ऐवजी फक्त उपवासच करत आहेत. गीत गाऊन जैतुनाच्या डोंगरावर शिष्यांसमवेत जाऊन ज्या प्रकारचा बोध तू केला, मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाईल, मेंढपाळास मारेल आणि मेंढराची दानादान होईल. आवेशानं ज्या पद्धतीनं पेत्रानं आपलं समर्पण तुला केलं, परंतु प्रॅक्टिकली तो आवेश त्याच्याकडे नव्हता. हे किती बारकाईनं तो मला समजावून सांगितलं. आज मी त्या लोकांची आठवण करत आहे माझ्या देवा, ज्यानं पेत्रासारखं तुला नाकारलं असेल, ज्यांची भाषा बदलली असेल, ज्यांचं स्थान बदललेलं असेल, त्यांना पश्चातापी हृदय दे. ओळख विसरलेले असतील. आम्ही पापी आहोत ही आमची ओळख आहे. तू मसीहा, तू तारणदुर्ग, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे, ही तुझी ओळख आहे. आणि आम्हाला सगळ्याला तुझी गरज आहे. तारण साऱ्या जगासाठी आहे हे आम्ही विसरून चाललेलो आहोत. संकुचित मनोवृत्तीमधनं तुझ्या लोकांना बाहेर काढ. संकुचित मनोवृत्ती, व्यापक विचार करावा, आत्मिक जीवनामध्ये व्यापकता यावी. आम्ही जगाच्या तारणाचा विचार करत आहोत, परंतु जगाच्या तारणामध्ये बारीक सारीक गोष्टीमध्ये एवढे गढून गेलेले लोक आहेत, त्यांना त्यातून बाहेर काढ. सत्य समजू दे. याच अवस्थेमध्ये आम्ही स्वर्गामध्ये कधीच पोहोचू शकणार नाही. याच अवस्थेमध्ये ख्रिस्ताला आम्ही कधीच आपला प्रभू उद्धारकर्ता म्हणून स्वीकारू शकत नाही. उद्धारकर्ता स्वीकारण्यासाठी ते तारणाचं पश्चातापी अंतःकरण सर्वांना दे. सर्वांना दे माझ्या देवा. कठोरपणा निघून जाऊ दे अंतःकरणातला. आंतरिक जीवन त्याची तपासणी करण्यासाठी एकेकाच्या विचारांचं तारण कर, उद्धार कर माझ्या देवा. ज्या गोष्टी आमच्या आत्मिक जीवनासाठी घातक आहेत, ज्या गोष्टी जगाच्या तारणासाठी घातक आहेत, अशा गोष्टी सर्व मंडळात मधनं निघून जाऊ दे. माझी मंडळी मी तुझ्या स्वाधीन करत आहे. त्याचपणाच्या कंटाळवाण्या गोष्टी, त्याच प्रकारचं रटाळ आत्मिक जीवन, याच्यातनं लोकांना बाहेर काढ. चुटपुट लागू दे. पेत्र रडला तसं त्यांना रडण्याचं अंतःकरण दे. रडल्याशिवाय रिस्टोरेशन पण होणार नाही याची जाणीव सर्व हृदयांना होऊ दे माझ्या देवा. आम्ही तुझी स्तुती करतो, मनापासून तुला धन्यवाद देतो प्रभूचे. जे लोक बाहेरून या ठिकाणामध्ये आलेत, आपल्या मंडळीमध्ये जातील तेव्हा हे शिक्षण घेऊन त्या मंडळीमध्ये जावं आणि त्यांच्या मंडळीमध्ये याचं इम्प्लिमेंटेशन करावं, त्याचं लागूकरण करावं. ज्याने स्वीकारलं त्यांना तो आशीर्वादित कर. ज्याने त्या वचनाला ग्रहण केलं त्यांना पश्चातापी हृदय दे प्रभूजी. ग्रहण करण्याची ज्यांची इच्छा नाही त्यांना तुझ्या हाती सोपवतो. चर्चचं बांधकाम लवकर पूर्ण होऊन जाऊ दे. ज्या ठिकाणामध्ये सभा होणार आहे ते ठिकाण तो आपल्या हातामध्ये घे. अनेक लोकांचं तारण उदय. सत्य वचन रडवतं, टोचतं, पण तेच वचन माझ्या मुखातनं बाहेर पडावं यासाठी माझ्याही मुखाचा ताबा घे. मनुष्याला संतुष्ट करणारे उपदेश नव्हे, तर ज्याच्यानं लोकांचं तारण होईल अशा प्रकारचे उपदेश प्रत्येक सेवकाच्या मुखातनं बाहेर पडते. पुन्हा एकदा तुझी स्तुती करतो. जे लोक आशेनं या ठिकाणात आलेत,
आपल्या प्रार्थना विनंत्या घेऊन या ठिकाणात आलेत, अशा सगळ्यांच्या प्रार्थना विनंत्या तुझ्यापर्यंत पोचू दे. येताना प्रश्न घेऊन येऊ दे, पण जाताना साक्ष घेऊन जाऊ दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत तुला गौरव महिमा दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सरकार राहो.